आज आपल्याकडं पहिल्या दिवशी म्हणजे 47व्या व्याख्यानमाला आणि पहिल्या दिवशी राहुल नलावडे रायबा म्हणून त्यांना ओळखलं जातं उपस्थित आहेत आणि शिवछत्रपती यांचं नेतृत्व कौशल्य या विषयावर ते बोलणार आहेत. MA हिस्ट्री त्यांचा विषय आहे प्लस डिप्लोमा इन फार्मसी असं त्यांचं शिक्षण आहे. विशेष म्हणजे शिवशंभू चरित्र अभ्यासक लेखक आणि शिवशंभू व्याख्याते म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती आहे. त्याचबरोबर मोटिवेशनल स्पीकर आणि कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून सुद्धा ते काम करतात. छत्रपती शिवाजी महाराज चरित्र साधने प्रकाशन महाराष्ट्र शासनाचं आहे त्यावर ते सदस्य आहेत. त्याचबरोबर शासनाच्या गडकिल्ले संवर्धन समिती याचे ते सदस्य आहेत आणि इतिहास संशोधक मंडळ पुणे याचेही सदस्य आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्याते म्हणून वक्ते म्हणून आपली कामगिरी केलेली आहे. आकाशवाणी पुणे केंद्र येथे अनेक विषयांच्यावर त्यांच्या मुलाखती झालेल्या आहेत. महाराष्ट्रातील अनेक नामांकित व्याख्यानमालामध्ये तसेच महाविद्यालयांच्यामधून शिवरायांना अपेक्षित तरुणाई गाथा शिवपुत्र शंभूची इत्यादी विषयावर त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर विविध सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय व्यासपीठावर अनेक विषयांच्यावर त्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत. ट्रेनर म्हणून त्यांनी स्मॉल स्केल कंपनीज डॉक्टर्स असोसिएशन महाराष्ट्र टॅक्स असोसिएशन MSAB ST डेपो वगैरे विविध ठिकाणी एकूणच कॉर्पोरेट क्षेत्रात टीम डेव्हलपमेंट आणि लिडरशिप डेव्हलपमेंट या विषयावर अनेक सेमिनारमध्ये सहभाग घेतलेला आहे. त्यांच्या विशेष कामगिरीसाठी त्यांना सह्याद्री पुरस्कार आणि राज्यस्तरीय लक्षवेधी व्याख्याता पुरस्कार त्याचबरोबर समाजगौरव पुरस्कार असे विविध पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील 150च्या वर किल्ल्यांच्यावर त्यांनी भटकंती केलेली आहे. त्याचबरोबर वजीर सुळका वानरलिंगी आणि लिंगाणा यासारख्या अनेक कठीण आणि अवघड सुळके त्यांनी सर केलेले आहेत. शालेय गडकोट सहली आणि गडकोट अभ्यास मोहिमांचे यशस्वी आयोजन ते नेहमी करतात. मराठ्यांची पहिली राजधानी असलेला राजगड या गडाविषयी अनेक वर्ष अभ्यास करून त्यांनी दुर्गराज राजगड असा पहावा राजगड आणि शिवरायांच्या आज्ञापत्रांच्यावर आधारित शिवनीती ही 3 पुस्तकं त्यांची प्रकाशित आहेत. त्याचबरोबर नवीन 3 पुस्तकं प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. याबरोबरच अनेक दैनिक वृत्तपत्र त्रैमासिके दिवाळी अंकांच्यामध्ये गडकोट आणि इतिहास यावर त्यांचं सातत्यानं लिखाण सुरू असतं. या सर्वांच्या बरोबरच राजगड क्रिकेट अकॅडमी शिवदुर्ग साम्राज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य रायबा पब्लिकेशन पवन मेडिकल्स या सर्वांचे ते संस्थापक आहेत. तर अशा रायबा उर्फ राहुल नलावडे किंवा राहुल नलावडे उर्फ रायबा असं म्हणता येईल त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं अशी विनंती करतो. या ठिकाणी त्यांचं व्याख्यान सुरू होईलच. आज या निमित्तानं तांबे सर आणि मोहनलाल शाह तुळजाराम सरचंद शाह यांच्या वतीनं आलेले आहेत. आवर्जून पुढं अनेक मंडळी आहेत. समीरनी सुरुवातीला जे सांगितलं अध्यक्षांनी की आपल्या सगळ्यांच्या सहभागाशिवाय अशा प्रकारचे उपक्रम घेता येणं अशक्य आहे. तर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा ह्या निमित्तानं मी स्वागत करतो. श्री आदिशक्ती आदिमाया आई तुळजाभवानी कैवल्य चक्रवर्ती सम्राट ज्ञानियांचा राजा माऊली ज्ञानेश्वर महाराज वैराग्यमूर्ती संत श्रेष्ठ संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबाराया आणि तळप त्याच समशेरीतून उसळणाऱ्या त्या तेज पुष्पांनी या महाराष्ट्र लक्ष्मीची पूजा बांधणारे छत्रपती शिवराय छत्रपती संभाजीराजे यांच्या ज्ञान शक्ती आणि भक्तीनी यांच्या त्रिवेणी संगमातून उभ्या राहिलेल्या ह्या स्वराज्य भूमीमध्ये असलेल्या इचलकरंजी शहरामध्ये आपणा सर्वांचं मी मनापासून आभार मानतो की एका तरुण वक्त्याला आपण इथे बोलण्याची संधी दिली आहे. खूप खूप धन्यवाद. आज सर्वांना मी बाकी तुमच्यासाठी काही करू शकत नाही पण एक मनापासून मला आत्ता वाटलं की 10 वाजलेत आणि 10 वाजता एवढ्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहणं. काल मला सरांनी सांगितलं की 9:30 वाजता तुमचं व्याख्यान चालू होणार आहे. अरे म्हणलं 9:30 वाजता व्याख्यान चालू झाल्यावर लोक थांबणार कुठे आणि किती थांबणार. आमच्या पुण्यात तसं नसतं. 7 वाजता व्याख्यान चालू झालं पाहिजे 8:30ला संपलं पाहिजे. संपला त्याच्या पलीकडे काही नाही. मला वाटतं एक लाईट चालू राहायला पाहिजे. मला दिसणार नाहीत लोक. एक लाईट चालू ठेवा मधली सेंटरची असेल तरी सर. हां बस चालेल. काही अडचण नाही ना. ओके. मला इचलकरंजीकर आपली जी लोकं आहेत सगळी ज्यांना मँचेस्टर सिटी म्हणलं जातं आपला वस्त्र उद्योगामध्ये सुंदर असं नाव असले माझी पहिली वेळ आहे ह्या भूमीमध्ये येण्याची.
वास्तविक पाहता कोल्हापूर, सोलापूर इकडे भरपूर दौरे झालेले आहेत माझे कर्नाटकपर्यंत. इचलकरंजीला येण्याची माझी पहिली भेट आहे आणि पहिली वेळ आहे. आणि मला इथे समजलं की इथं जसे दुर्गा अभ्यासक आहेत, कला, क्रीडा, साहित्य अनेक क्षेत्रामधले दिग्गज लोक इथं आहेत. आणि हे इचलकरंजी शहरामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाला खूप जास्त महत्त्व दिलं जातं. मी विचारलं 10 वाजता जर एवढी लोकं येत असतील तर नक्कीच आज ही लोकं दर्दी आहेत आणि ह्या लोकांची एनर्जी मला त्यांच्या टाळ्यातनं समजणार आहे. त्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत एकदा. आमच्या कॉर्पोरेट क्षेत्रात असं म्हणलं जातं टाळ्या जोरदार वाजवायच्या. टाळ्या मेलेल्या असतात, टाळ्या जिवंत असतात. आपल्या जिवंत टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि त्या जिवंत टाळ्यातनं काय होतं माहिती आहे का, एक हाताला एनर्जी मिळते, हाताला खास सुटते आणि खास सुटले की काय होतं, पैसे मिळतात असं म्हणलं जातं. त्यामुळे आपल्याला जोरदार टाळ्या का अशा वाजवायच्यात, माझ्या मागे एकदा टाळ्या वाजवूयात आपण. काय होतं, पुण्याची माणसं जरा जास्त हुशार असतात. मी निम्मा पुण्यातला आहे, निम्मा राजगडच्या भूमीतला आहे, मावळा आहे, महाराजांचा मावळा आहे. बाय प्रोफेशनल मी फार्मसीच असलो तरी दुर्गसेवक, दुर्गा अभ्यासक, शिवचरित्र अभ्यासक, शंभूचरित्र अभ्यासक ह्या अनेक भूमिकेतनं मी जात असतो. कारण आत्ता सरांशी बोलणं झालं तेव्हा सर म्हणले की सायन्सची विद्यार्थी व्हायला जात नाहीत, कारण त्यांना अनेक प्रश्न पडत असतात, का, कुठं, कधी, केव्हा, कुणी, कशासाठी. आणि ह्या माध्यमातून ते इथपर्यंत पोचतात रिझल्टपर्यंत. तो रिझल्ट खूप छान असतो. वास्तविक पाहता आज ह्या भूमीमध्ये मी आलो आहे. ह्या भूमीमध्ये येताना मला खूप सारे प्रश्न पडले की लोक कशी असतील, ही माणसं कशी असतील. अनेक ठिकाणी मी जातो, बरीच लोक मोबाईलमध्ये व्यस्त असतात, पण मला वाटतं इथली लोक आदल्यापासून मी असं बघतोय एकही माणूस मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेलं नाही आहे. मला वाटतं हे चांगलं लक्षण आहे चांगल्या श्रोत्यांचं. मोबाईल कायमचा आहे. आम्ही आज आहोत तास दीड तास, नंतर निघून जाऊ, नंतर मोबाईल आयुष्यभर आपल्याकडे राहणार आहे. तर मला वाटतं मोबाईल आपल्याला सायलेंट करावा, तो त्याचा गळा दाबून ठेवा, नेट बंद करा आणि त्याला म्हणायचं भाऊ थोडा वेळ थांब जरा, दीड तुला 10:30 11 नंतर तुझ्याकडं पाहतो. कारण बऱ्याच जणांना कामं असतात, वरनं आले की खाली पाठवून द्यायचं, खूप महत्त्वाचं काम असतं, शटर उघडायचं, बंद करायचं. तर मला वाटतं तर थोडासा बाजूला ठेवा, आपल्या किती कंट्रोल आहे बघूया आता आपल्यावर स्वतःवर. आणि खरं पाहता आज ह्या आयोजक समितीचं मला एक विशेष कौतुक वाटलं. कारण का की आज राज्याभिषेक सोहळा नाही, आज शिवजयंती नाही, बरोबर, आज शिवपुण्यतिथीही नाही, तरी ह्या आयोजक संस्थांना का वाटलं की आज आपल्या व्याख्यानमालेची सुरुवात ही शिवचरित्रापासून करावी. का? कारण त्यांना माहिती आहे की ज्यांना ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये पुढं जायचं आहे, यशस्वी व्हायचं आहे, तर त्या लोकांना आपल्या नजरेसमोर सातत्याने अशा लोकांचं चरित्र ठेवायचं आहे की ज्यांनी असा काय यश, कीर्ती, प्रताप, महिमा गाजवलेला आहे. आणि त्या महिमेतून, त्या माध्यमातून आपल्या आयुष्यात काय बदल घडतील, आपल्या आयुष्यात पुढं कसं जाता येईल यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. तर मला वाटतं ह्या आयोजक संस्थांना, म्हणजे माझे विशेष करून आपल्या ह्या संस्थेसाठी मी का असं म्हणेल की एवढ्या तरुण वयातल्या वक्त्याला का बोलवलं आहे. केस गेलेत माझी, पण असं म्हणले जातं की माणसाची केस गेली तरी चालतील, माणूस गेलेली केस नसावा. तर माझी आणि आता कसं आहे की वक्ता आणि नारळ हे समजत नाहीत. नारळ फोडल्याशिवाय समजत नाही आणि वक्ता बोलल्याशिवाय समजत नाही. ही सगळी आंधळी कोशिंबीर असती. बरं, ह्यांनी काही फारसा हे नसतं केलं, थोडासा व्हिडिओ बघितले असतात, कुणाचा तरी नामोल्लेख कुठनं तरी ऐकलेला असतो. आता आदरणीय संजय सरांनी सांगितलं की कोल्हापूरमध्ये माझा शिवाजी विद्यापीठमध्ये सुंदर एक प्रोग्राम झाला. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची शिवनीती यावर मी तिथल्या जे स्टुडंट्स होते सगळे चांगल्या इतिहासाचे अभ्यासक किंवा ते विद्यापीठातले जे होते त्यांना मी 1.5 तास फक्त शिवनीती सांगत होतो. त्यात एकही लढाया नाही, तिथे एकही बाकीच्या कुठल्या गोष्टी नाही, फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची आज्ञापत्र आणि त्या आज्ञापत्रातनं शिवाजी महाराजांचं अंतर्मन कसं आहे, काय आहेत शिवाजी महाराज. असं म्हणलं जातं पत्र कोण लिहितो, पत्र लिहिणारं कोणी लिहू शकत नाही. पत्र लिहिताना तुमचे सगळं पंचेंद्रिय ज्याला म्हणलात ते एकत्रित यावं लागतात आणि त्या माध्यमातून ते शब्द उमटत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांचं अंतर्मन, बाह्यर्मन सगळेच कळतात. अफजल खान फाडला, शाहिस्ते खानला तोडला, इकडे गेले, मोहिमा काढल्या, सुरत लुटली, हे केलं, सगळं मान्य आहे, ती काळाची गरज होती त्यावेळेस. पण अंतर्मन का, असं का शिवाजी महाराजांना आजही पूजलं जाते, काय त्या पाठीमागची कारणं आहेत, तर ते आज्ञापत्रातनं आपल्याला लाभतात. तशीच आता मी काही आज्ञापत्र मांडणार आहे आपल्या पुढे, त्या माध्यमातून आपल्याला त्या गोष्टी समजतील.
तत्पूर्वी सर्वांसाठी मी एक अशी विनंती करेल की ह्या आयोजक समितीसाठी ना एकदा जोरदार टाळ्या, तरुणांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या पाहिजेत. तरुणांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या पाहिजेत. जे तरुण स्वतःला तरुण समजतात त्यांनी उभे राहून टाळ्या वाजवल्या पाहिजेत. जे तरुण नाहीत त्यांनी सुद्धा वाजवल्या पाहिजेत. शिट्ट्या वाजल्या पाहिजेत. नक्कीच जोरदार सुरुवात व्हायला पाहिजे आपल्या कार्यक्रमाची. जोरदार जोरदार, शाबास, क्या बात आहे. बसा. हर 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 हर. खूप छान मित्रांनो. का सांगितलं मी तुम्हाला उभं राहायला, टाळ्या वाजवायला? कारण ही लोक जी आहेत ना, ही लोक आहेत ना, ही व्याख्यानमाला कशा प्रकारे चालवत असतात की शतेषु जायश शूर सहस्त्रसी पंडिता वक्ता दशसहस्रसु दाता भवती वानवा. की शतेषु जायश शूर, 100मधनं एखादा शूर रापडतो आपल्याला. सहस्त्रची पंडिता, 1000 लोकातनं एखादा पंडित निर्माण होत असतो. वक्ता दशसहस्रसु, 10,000तनं आमच्यासारखा एखादा वक्ता निर्माण होत असतो. पण दाता भवती वानवा, याचा अर्थ दाता किती लाख लोकांच्यात मिळेल सांगता येत नाही. आणि ही अख्खी व्याख्यानमाला ह्या दाता लोकांवर चाललेले आहेत. जे दानशूर आहेत ती लोक करतात आहेत. त्यांना माहिती आहे हा वसा कोणतरी चालवतंय. आणि हा वसा कसं चालवतंय की आत्तापर्यंत 47 वर्ष 50 वर्ष जे काय विचार चांगल्या प्रकारे संकलित झालेले आहेत आपल्या समाजाकडे, ते संस्कार आज ह्या पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करायचं काम कोणीतरी करावं लागतं. आणि हे कोणी करणार आहोत तर अशा मध्यस्थी संस्था ज्या असतात, ज्या आपल्या माध्यमातून हे संस्कार पुढच्या पिढीपर्यंत हस्तांतरित करायचं काम करत असतात. आता आपल्या खांद्यावर जबाबदारी देतात ते न कळत की बाबांनो कमीत कमी ही धुरा सांभाळा. आम्ही इथपर्यंत आणले 47 वर्ष. हा साधा भाग नाही आहे 47 वर्ष. 20 वर्षाला एक पिढी बदलते मित्रांनो. 20 वर्षापूर्वी तुम्ही काय होता ना आत्ता 20 वर्षानंतर तुम्ही कुठे आहात याच्यावरच ती पिढ्या बदलत जातात. आज जवळजवळ 2-2.5 पिढ्या ही परंपरा चालू आहे. म्हणून मी तुम्हाला उभं राहून टाळ्या वाजवायला लावल्या होत्या मित्रांनो. ही साधी गोष्ट नाही आहे. कारण काय झालं आहे आजकाल, ही वक्त्याची व्याख्याच बदलली हो. कारण ते व्हॉट्सअप आणि फेसबुक युनिव्हर्सिटीमुळे ना रात्री 2 वाजता पण व्यक्त होता येतं. कुणाला पण व्यक्त होतं. ते बेडरूममध्ये AC मध्ये बसून कुणालाही शिव्या देता येतात, कुणाबद्दल काही लिहिता येतं, अभ्यास नसेल तरी बोलता येतं. वक्त्याची व्याख्या खूप छान आहे. वक्ता म्हणजे काय असतो? वक्ता म्हणजे आपल्या शब्द सामर्थ्याने समोरील लोकांमध्ये चांगले विचार रुजवण्याचं काम जी व्यक्तिमत्व करत असतो, त्याचं शब्द सामर्थ्य तेवढं पॉवरफुल असतो. त्यांच्याकडनं काहीतरी चांगलं विधायक काम घडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो, ही एनर्जी व्यक्त करतो किंवा ती प्रेरित करतो, त्याला वक्ता म्हणायचं असतं. जातीवाद पसरवणे आणि एकमेकांबद्दल द्वेष पसरवणे हे वक्त्याचं काम नाही आहे. मला असं वाटतं की वक्त्याला जात नसते. वक्त्याला असतो फक्त आणि फक्त धर्म, जो तुम्हाला तिथं दिलेला आहे की चांगल्या लोकांपर्यंत चांगले विचार तुम्ही रुजवले पाहिजेत, त्यांच्या काळजात ते पेरले पाहिजेत आणि त्या काळजातून त्यांनी पेरल्यामुळे त्यांना नवीन विचारांची निर्मिती झाली पाहिजे. कारण 2 विचारांचा संघर्ष होतो ना मित्रांनो, त्यावेळेस खऱ्या अर्थाने एक नवीन विचारांची उत्पत्ती होत असते. आणि हे व्याख्यानमालेच्या माध्यमातून होतो. महाराष्ट्रभर मी व्याख्यानमालेत जातो. पण ह्या व्याख्यानमालेत जाताना मी पाहतो अनेक ठिकाणच्या व्याख्यानमाला मित्रांनो बंद पडायला लागलेले आहेत. वाईट वाटतं. कुठे चाललो आहे आपण? कुठल्या गोष्टीवर आपण म्हणतो प्रगती केली. कशी प्रगती केली तुम्ही? चांगले विचार जिथं मिळतात तिथं आपण जर जाऊ शकत नसेल तर ती प्रगती कशी? यूट्यूबवर बघून आणि कुठेतरी TV वर बघून तुमचे संस्कार तुमच्यात होत नाही. आय टू आय कॉन्टॅक्ट्स व्हायला पाहिजेत. समोरच्या वक्त्यासोबत तुम्हाला एकरूप होता आलं पाहिजे. त्यांचे विचार आत्मसात केलं पाहिजे. 1.5 तास तुम्हाला कोणी डिस्टर्ब केलं नाही पाहिजे. ह्या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि ह्या व्याख्यानमालेतनं होत असतात. ही माणसं काय चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवताना मित्रांनो खूप त्रास होतो, प्रचंड त्रास होतो. साधं उदाहरण देऊ तुम्हाला. बाहेर आहे ना भरपूर पाऊस पडत असतो, विजा चमकत असतात, गुडघाभर चिखल असतो, तरी ज्याला दारू प्यायची आहे ना तो बरोबर तो दुकान शोधतो. तो बरोबर जातो तिथं, त्याला काही होत नाही. पण तो बिचारा दूधवाला असतो ना, त्याला 1 लिटर दूध टाकायचं असतं तर 3 मजले तो चढून जातो आणि 1 लिटर दूध टाकत असतो. पण त्याला माहिती असतं मी आरोग्य विकतोय, मला कष्ट घ्यावे लागणार आहेत. आणि हे व्याख्यान मला तुमच्या मानसिक आरोग्यासाठी दर्जेदार आहेत, गरजेचे आहेत. म्हणून एकदा जोरदार टाळ्या आमच्या व्याख्यानमालेसाठी व्हायला पाहिजेत.
ही लोक आहेत, पुढचे गडरक्षक, तटरक्षक, समाजरक्षक आपण आहोत. तरुण ह्या देशाचं भविष्य. अब्दुल कलाम म्हणले होते त्यांच्या भाषणात, खूप सुंदर म्हणले होते की तरुणांकडे प्रचंड ताकद आहे. 67% तरुण आहेत आपल्या इंडियामध्ये. आणि ह्या तरुणांनी ठरवलं ना तर आपला देश एक महासत्ता करतील. पण ह्या तरुणांनी जर ठरवलं ना तर देश रसातळालाही घेऊन जातील. ह्या तरुणांमध्ये एवढी ताकद आहे. आता हे कधी तरुण होतेच की ह्यांच्या काळात त्यांना आयुष्यभर सगळी कामं केलेलीच आहेत. पण माझं असं म्हणणं आहे तुम्हाला मित्रांनो, अनेक गोष्टी पुढे येतीलच माझ्या, पण ह्या गोष्टी फक्त मला बोलूशी वाटल्या तुमच्यासाठी, तुमच्याविषयी, म्हणून मी बोललो आहे. एक तुमच्यापेक्षा वयाने लहान असेल तर छोटा भाऊ समजा, मोठा असेल तर मोठा भाऊ समजा, आणि एकदमच तुम्ही मोठे असाल तर पोरासारखा म्हणून सोडून द्या. आणि मी सगळं सांगतो, लई टेन्शन घ्यायचं नाही. थोडक्यात काय, लई टेन्शन घ्यायचं नाही. जेवढं झेपल तेवढं घ्यायचं, नाही झेपल त्याचं गठुडं बांधायचं आणि कृष्णाने ते टाकून द्यायचं. लई टेन्शनमध्ये घ्यायचं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना बरेच जण खूप सिरियसली ऐकतात, प्रचंड सिरियस ऐकतात. मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांना सिरियस ऐकण्याचा विषयच नाही येतो. छत्रपती शिवाजी महाराज सिरियस घेण्याचा विषय आहे. सिरियस घेतलं पाहिजे आपण प्रॉब्लेम उलट आहे. आपण खूप सिरियसली ऐकतो आणि लाईटली घेतो आपल्या महाराजांना. महाराज एवढे सोपे नाहीत हो. महाराज कुणालाही कळू शकत नाहीत. महाराज म्हणजे आदरणीय मांडे सर ह्या व्यासपीठावर येऊन गेलेले 2000 मला वाटतं 4 का 5 आमचे गुरुवर्य होते. पण त्यांनी सांगितलं होतं ज्यावेळेस की आजकालच्या जमान्यामध्ये 90% लोकांना हेच समजत नाही की शिवाजी महाराज आम्हाला समजत नाहीत. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. प्रत्येकाला वाटतं शिवाजी महाराज आम्हाला समजतात. मग ते कशा माध्यमातून, तर एखादा पिक्चर पाहतो, एखादी कादंबरी वाचतो, एखादं पुस्तक, एखादं नाटक, एखादा रील, हे शिवाजी महाराज आम्हाला समजले, तुम्ही काय लागला आम्हाला शिवाजी महाराज सांगायला. अहो वेडे आहेत का हे संशोधक. अख्ख्या आयुष्य घालवलं. आदरणीय बाबासाहेब पुरंदरे असतील, घ खरे असतील, आदरणीय नीनाजी बेडेकर असतील, प्रमोद मांडे सर असतील, आता पांडुरंगजी बलकवडे आहेत. अहो ही लोक आयुष्य घालवलं. यांच्यासमोर आम्ही ज्यावेळेस बसायचो उठायचो, ही लोक फक्त सांगतात की बाबासाहेबांच्या भाषेत सांगायचं म्हणलं की राहुलराव आत्तापर्यंत 88 वर्ष शिवचरित्राचा अभ्यास करतोय, आम्हाला शिवाजी महाराज फक्त 10% समजले बरं. आता त्यांना जर 10% समजले तर आमच्यासारख्या लोकांना टक्केवारीच वेळ नाही, आपण फेलच आहे डायरेक्ट. हा विषय असतो. त्यामुळं माझ्यासारखा एक तरुण आपल्यासमोर जो विषय मांडणार आहे मित्रांनो, एक वेगळ्या प्रकारचा विषय की शिवरायांचे नेतृत्व कौशल्य. आपण तरुण आहोत. माझ्या आयुष्यात काय आमूलाग्र बदल झाले हे मी तुमच्यापुढं मांडणार आहे. ह्या माध्यमातून मला तुम्ही पाहायचं आहे की आपणही इथे आहोत, आपण ह्या आयुष्यात होऊ शकतो, इथपर्यंत पोहोचू शकतो का. मी नेहमी सांगतो की तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज व्हायचं नाही, तुम्हाला महाराष्ट्राचा, भारताचा इतिहास बदलायचा नाही. तुम्हाला तुमच्या, स्पेशल तरुणांना सांगतोय, तुम्हाला तुमच्या कुटुंबाचे शिवाजी व्हायचे आणि तुम्हाला तुमच्या आडनावाचा इतिहास बदलायचा आहे. एवढीच गोष्ट तुम्हाला करायची. कारण छत्रपती शिवाजी महाराज होणं कुणाचंच काम नाही. देवाने एकच पीस पाठवला होता आणि तो तेवढाच होता आणि तो आपल्या महाराष्ट्राच्या वाटेला आलेला आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की जय, हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. आज हा नेतृत्व गुण जो मांडायला आलेलो आहे मी, की का असतं, सगळ्यांना सात्विक शिवाजी महाराज ऐकायला खूप आवडतात. सात्विक शिवाजी महाराज ऐकायला खूप जणांना आवडतात. मला सात्विक शिवाजी महाराज सांगायला आवडत नाहीत. मला तात्विक शिवाजी महाराज सांगायला आवडतात, जे प्रॅक्टिकली आहेत. शिवाजी महाराजांचं प्रॅक्टिकली ते कसं होतं, कुठल्या मोहिमा का आखल्या, त्यांची राजमुद्रा काय सांगते, शिवाजी महाराजांचा जन्म काय सांगतो, शपथ काय सांगते त्यांची, पुढं अफजल खानाचा वध काय त्यांचा आपल्याला करतो, राज्याभिषेक का करावा लागला, सवंगडी कसे जोडले गेले, ते सवंगड्यांचं मन कसं राखलं गेले, ह्या अनेक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये शिकण्यासारख्यात. ते शिवचरित्रातनं आपल्या आईचं मन राखायचं कसं, वडिलांचा कसा आदर करायचा, सहकाऱ्यांना कसं जपायचं, त्यांच्या कुटुंबाची कशी काळजी घ्यायची, गडकोट कसे निर्माण करायचे. एका वेळेस एक जबरदस्त असं 360 गडकोटांचं स्वराज्य एकीकडे सांभाळतात, इकडं सागरावरचं जवळजवळ 100 किल्ल्यांचं वेगळं सागरी स्वराज्य सांभाळतात. हा माणूस काय करतो, किती काम करतो हा माणूस. इनमीन 18,306 दिवसांचं आयुष्य लाभले माझ्या राजाला. 18,306 दिवसांचं आयुष्य लाभले माझ्या राजाला. 50 वर्षांचं आयुष्य, त्यातली 16 वर्ष बालपणातली सोडून द्या. किती, 16 वर्ष सोडून द्या. आणि शिवचरित्राचा टोटली जर का अभ्यास केला ना आपण मित्रांनो, तर शिवाजी महाराजांनी ज्या काय अनेक मोहिमा आखलेल्या आहेत, त्या मोहिमा पार पाडलेल्या आहेत. म्हणजे अफजल खान वध असेल, त्यानंतर सुरत लूट असेल,
शाहिस्तेखान असेल, पन्हाळ्याचा वेढा असेल, जावळीची लढाई असेल, अनेक जे रणसंग्राम आपल्याला माहिती आहेत, साल्हेरचा रणसंग्राम असेल, ह्या सगळ्या रणसंग्राम आणि ह्याचा पूर्ण आपण जर का कॅल्क्युलेशन कळलं त्या प्रत्येक ह्याचा, तर 8 वर्षाचा कालावधी आहे फक्त तो संघर्षाचा. 8 वर्षाचा कालावधी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे बघितलं. 3 महिने, 2 महिने, 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, दक्षिण दिग्विजयापर्यंत पाहिले. एक 8 वर्षाचा कालावधी फक्त सापडतो आपल्याला. म्हणजे 16 वर्ष आणि 8 वर्ष झाले किती? 24 वर्ष. मग उरलेल्या ज्या 26 वर्ष आहेत त्यावेळेस महाराजांनी काय केलं? त्यावेळेस महाराजांनी केलं अर्थकारण, दुर्गकारण, धर्मकारण, समाजकारण, हे सगळं महाराजांनी केलेलं आहे. आणि हे जाणून घेणं त्यावेळेस खरं शिवचरित्र जाणून घेणं आहे. आपण त्या 26 वर्षाकडे दुर्लक्ष करतो आणि त्या 8 वर्षावर अडकून पडतो. अफजल खान आला होता, त्यांनी पहिला वार केला, मग शिवाजी महाराजांनी वार केला. अरे काय करायचं आहे? मारला महत्त्वाचं आहे. ते गोष्टी महत्त्वाच्या होत्या. आपल्याला 26 वर्षाचा अभ्यास करावा लागेल आणि हा इतिहास जाणून घ्यावा लागेल. म्हणून तुमच्यासाठी सर्वांसाठी खरंच शेर माझ्या मनात आलेला आहे की उन्होंने नब्ज देखी हमारी, उन्होंने नब्ज देखी हमारी तो बीमार लिख दिया, उन्होंने नब्ज देखी हमारी तो बीमार लिख दिया, हमने बीमारी का नाम पूछा तो भगवे से प्यार लिख दिया. हम शुक्रगुजार है, हम शुक्रगुजार है उस वैद्य के, अरे जिसने दवाई में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया, छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड दैवत आहे आपल्या सर्वांसाठी. पण ह्या शिवचरित्रातनं नक्की काय घ्यायचं आहे आपल्याला, कसं घ्यायचं आहे, कशा प्रकारे आपल्याला पुढं जायचं आहे, तर आता हे व्याख्यानाच्या माध्यमातून आपण ते करणार आहोत. वास्तविक पाहता जय जयंती, जय आदिशक्ती, जय काली कपर्दिनी, जय मधुकैटप छलनी देवी, जय महिष्यही मर्दिनी, जय चमुंड, जय चंडी चंडमुंडा सुरखंडिनी, जय सुरक्ती, जय रक्तबीज बिड्डाल विहंडिनी, जय जय निसुंभस सुंभद दलनी, बनी भूषण जय जय भननी, सर्जा समत्य शिवराज कही, देहि विजय दे, जय जगजननी देहि विजय दे, जय जगन श्री आदिशक्ती आदिमाया आई तुळजा भवानी. आज भवानीला मी इथे प्रार्थना करतो आणि पुढे मी चालतो. की छत्रपती शिवाजी महाराज जाणून घ्यायचे असतील ना मित्रांनो आधी, तर आपल्याला पहिल्यांदा शिवपूर्वकाळ जाणून घेणं गरजेचं आहे. कारण प्रभू रामचंद्र जाणून घेण्या अगोदर तुम्हाला रावण किती बलाढ्य होता, त्याची लंका किती होती, त्याचं सैन्य किती होतं, आणि त्या माध्यमातून त्याची तपस्या किती होती, त्याच्याकडे किती शस्त्र होते, देवेंद्रला हरवणारे एवढे त्याच्याकडं पुत्र होता, आज सगळ्या देवदेवतांना कैद करायची ताकद त्याच्याकडं होती. अशा बलाढ्य रावणाला त्याच्या भूमीवर जाऊन एक संन्यासी कशा प्रकारे त्यांना युद्ध करून त्याला पराभव करतो, हे गोष्टी जेव्हा जाणून घेतो त्यावेळेस प्रभू रामचंद्र आपल्याला समजतात आहेत. स्वामी विवेकानंद म्हणतात की ज्यावेळेस त्याच्या चेन्नईच्या मठामध्ये अनेक लोक बसली होती, त्यांची शिष्य बसले होते, तर शिष्य बसताना त्याने अनेक विषयांवर त्यांचं मार्गदर्शन चाललं होतं, त्यावेळेस चर्चा चालू होती. त्यावेळेस नेमकं एक महाराष्ट्रीयन विद्यार्थी आपल्या महापुरुषाबद्दल, शिवरायांबद्दल काहीतरी चुकीचं बोलला, जे पूर्वीच्या इतिहासकारांनी चुकीचं लिहून ठेवले. भरपूर इतिहासकारांनी शिवाजी महाराजांना पूर्वी चुकीचा इतिहास लिहिला होता, मग त्यांना वेगवेगळी नावं दिली होती. त्यावेळेस तो विद्यार्थी जो शिकला ते त्यांनी जे काय वाचलं होतं ते बोलून दाखवलं, आणि ते स्वामी विवेकानंदांना एवढं वाईट वाटलं. स्वामी विवेकानंदांनी त्याला तिथेच थांबवलं. त्याला म्हणलं, थांब, तू ज्या आता महापुरुषाविषयी बोललास ना, त्या महापुरुषाविषयी माझा अभ्यास काय सांगतो ते मी तुला सांगतो. आणि त्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी अर्ध्या तासाचं भाषण त्यांना दिलेलं आहे तिथे. आणि ते भाषण असं होतं की ते आज स्वामी विवेकानंद साधे माणूस नाही हो, भारतीय इतिहासाचे सगळ्यात मोठे अभ्यासक म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं. वेदांत तत्त्वज्ञानाचे प्रकांड पंडित, ज्यांनी आपल्या बुद्धिमत्तेने आपली बुद्धी आपल्या बुद्धिमत्तेने अधिक कुशाग्र करत आपल्या हिंदू संस्कृतीचे झेंडे 7 समुद्रापार गाडलेले आहेत, असं ते व्यक्तिमत्व आहे. आणि असं व्यक्तिमत्व ज्यावेळेस बोलतं ना मित्रांनो, त्याच्यात मुखातनं आज सरस्वती बोलत असते. आणि ते स्वामी विवेकानंद सांगतात आहेत की तुम्ही आत्ता ज्या महापुरुषाबद्दल बोललायत ना, त्या महापुरुषाबद्दल माझा अभ्यास काय सांगतो ते मी तुम्हाला सांगतो. आणि त्यावेळेस त्यांनी जे काय भाषण दिलं त्यातले काही वाक्य खूप महत्त्वाचे आहेत. ते म्हणले, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र, नीट ऐकायचं बरं का मित्रांनो, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आणि राजकारण धुरंधर श्रीकृष्ण यांचा समागम, यांच्या विचारांचा समागम जर कलियुगात कुठं पाहायचा असेल तर ते एकमेव नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज ही त्यांची वाक्य आहेत.
आणि त्या मुलांना त्यांनी जे सांगितलं की तुमच्यासारखी मुलं इंग्रजांच्या शाळेत जाऊन इंग्रजांच्या अभ्यासक्रमातून आपल्या महापुरुषांचं मूल्यांकन करतात आणि तुम्ही चुकीचा इतिहासाचा अभ्यास करता. आणि तीच परंपरा पुढे होत गेली आणि ती परंपरा आता मोडीत काढतोय आपण तुमच्या माझ्यासारखे जे अभ्यासक आहेत. इतिहास फेसबुक व्हॉट्सअपमधून नाही कळणार मित्रांनो. तुम्हाला चांगली पुस्तकं, दर्जेदार पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. अभ्यासू पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. कादंबऱ्यामधनं इतिहास कळत नाही. कादंबरी ही तुमची सुरुवात आहे, ही सुरुवात आहे. वाचणं गरजेचं आहे. ते ललित लेखन आहे, त्यातून तुम्हाला एक नवीन ऊर्जा मिळते किंवा वाचूशी वाटतं इतिहास काय आहे. पण ज्यावेळेस तुम्हाला खरा इतिहास जाणून घ्यायचा आहे तर जास्त डीपमधले अभ्यास करण्यासाठी अशी व्याख्यानमालेला उपस्थित राहावं, चांगल्या कार्यक्रमांना उपस्थित राहावं, चांगली पुस्तकं वाचावी. अशा गोष्टी केल्या तर शिवाजी महाराज समजणार आहेत. शिवपूर्व काळाबद्दल सांगत होतो की आपल्या भारताबद्दल असं बोललं जात होतं की जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा वो भारत देश है मेरा. असं आमच्या भारतावर सांगितलं. सोन्याचा धूर निघत होता. इथं भिकारी वगैरे तर कोणी नव्हती. सगळ्यांनी लिहून ठेवले प्रवासाने की भारतामध्ये भिकारी नावाचा प्रकारच नाही आहे. इथं सोन्याचा धूर निघतो. इथं प्रचंड जबरदस्त आज सगळीकडे देवाचा आशीर्वाद ह्या भूमीला लाभलेला आहे. कला, क्रीडा, संस्कृती जबरदस्त आहे. इथलं वेद, शास्त्र, पुराणं हे प्रचंड पुढं आहेत, प्रगतलेले आहेत. आज आपल्याकडं मंदिरं, जी मंदिरशास्त्र, मूर्तीशास्त्र 2-2 हजार वर्षे, 1.5-1.5 हजार वर्षापूर्वीची मंदिरं आजही डौलाने उभी आहेत मित्रांनो. लक्षात घ्या. ती मंदिरं आपल्याला दाखवतात की आपली पूर्वज किती ॲडव्हान्स होते. हम्पी बदामीला तुम्ही कधी गेलात तर लक्षात येईल तुमच्या की तिथे काही मूर्त्या अशा आहेत ज्या 1000 वर्षांपूर्वी गेल्या की तिथं मोबाईलवर बोलताना मूर्त्या आहेत. मोबाईलवर बोलताना, लॅपटॉप चालवताना. मग त्यावेळेस नक्की वाटतं की त्यावेळेस हे तंत्रज्ञान होतं की काय. अशा अनेक गोष्टी आहेत. श्रीकृष्ण, बाकीच्या सगळ्या ब्रह्मदेव ह्या तर मूर्त्या पाहतोच, पण अशा काही मूर्त्या प्राचीन चीनच्या वगैरे तिथल्या लोकांची ड्रेस वर्णनं आपल्याला त्या मूर्त्यांना कळतात. लांब कशाला, खिद्रापूरलाच आत्ता मी गेलो होतो, 4-5 वाजता तिथंच होतो मी, पाया पडायला गेलो. त्यावेळेस नीट पाहिलं, ज्याची नजर असते ना त्याला ते समजत असतं, दिसत असतं. तिथे सुद्धा चिनी व्यापाऱ्यांची मूर्ती तिथं हे केलेल्या आहेत, पूर्णपणे मूर्त्या तिथं अक्षरशः कोरून ठेवलेल्या आहेत. वेशभूषा त्यांची कशी आहे, काय आहे, हे सगळ्या गोष्टी. आमचं ते तत्त्वज्ञान तेव्हा जागृत होतं. इसवी सन जवळजवळ 600मधलं आपलं मंदिर आहे खिद्रापूर. प्रचंड जबरदस्त आहे. कधी गेलात ना शांतपणे मंदिर पहा, मूर्त्या पहा. शंकर कुठे पळून जात नाहीत आपले, भगवान नंतर पाया पडलं तरी चालतो. कलाकुसर पहा. आपल्या पूर्वजांनी कशा प्रकारे सुंदर सुंदर अनेक गोष्टी तिथं करून ठेवलेल्या आहेत. तर असं हे सौंदर्य आपल्या पूर्णपणे भागाचं होतं. इथली शेती व्यवसाय प्रचंड वरच्या लेवलला, आपण प्रगत देश होतो. शेती व्यवसाय प्रगत होता, मूर्तिविज्ञान प्रगत होतं, व्यापार जबरदस्त चालत होता. पूर्वीच्या काळात सुद्धा आज इराण, मस्कतपर्यंत आपण जात होतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे होता. पण खैबर खिंडीतून जी इस्लामिक आक्रमणं आली, त्या आक्रमणामध्ये आपल्या देशाचे लचके तोडायला सुरुवात झाली. एक आक्रमण आलं की त्या आक्रमण, दुसरं आक्रमण, तिसरं आक्रमण, चौथं आक्रमण. मग बलबन राजा येतोय, तो अल्लाउद्दीन खिलजी येतोय, मग ते औरंगजेबाचे ते पूर्वीचे मोगल येतात आहेत, हे सगळी लोक येतात आहेत आणि हे चंगेज खान वगैरे येतात आहेत. अशी लोकांनी पूर्णपणे ही भूमी पादाक्रांत केलेली आहे. आता लोकांना बरंच वाटतं की आपल्यावर जी आक्रमणं झाली ती फक्त आर्थिक होती. नाही मित्रांनो, उघड्या डोळ्यांनी पाहिलं तर लक्षात येतं ही आर्थिक नव्हती. ही केवळ आर्थिक नव्हती, ही भौगोलिक होती. भूमी पादाक्रांत केलेली आहे त्यांनी आणि अख्ख्या भूमीवर त्यांचं राज्य निर्माण केलं. ही केवळ भौगोलिक नव्हती, ही राजकीय होती. राजकीय इथली जी सिंहासनं होती आपली पूर्ण, ती हिंदू राजांची सिंहासनं उद्ध्वस्त केलेली आहेत आणि ती पूर्ण हिंदू राजे संपवलेले आहेत. त्यांनी भारतीय राजे संपवलेले आहेत. ही केवळ नुसती आर्थिक पण नव्हती, राजकीय पण नव्हती, सांस्कृतिक आक्रमणं झाली. पूर्ण मंदिरं तुमची जबरदस्त आज उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत तिथे. आणि ही सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. धार्मिक आक्रमणं केलेली, तुमचे धर्मग्रंथ ह्याच्या होळ्या चौकात केलेले आहेत त्यांनी. ह्याच्यावर कविराज भूषणांचं सुंदर काव्य आहे की देवल गिरावते फिरावते निशानी आली ऐसे समय राव राणे सभी गए लपकी. गौरा गणपती आप औरंग को देखताप आपने मुकाम पर मार गए दबकी. अरे पिरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देत सिद्ध की सिद्धाई नहीं रही बात रब की. काशी की कला गई मथुरा मत्सीद भई. अगर शिवाजी ना हो तो सुन्नत होती सबकी, सुन्नत होती सबकी. हे कुणी आत्ता लिहिलेलं नाही आहे. 350 वर्षापूर्वी कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातलं व्यक्तिमत्व आहे, त्यांनी लिहिलं आहे. ते उत्तर भारतात आलेत, कानपूरमधून. त्यांनी ते लिहून ठेवले. किती प्रचंड भयानक आहे की देवल गिरावते फिरावते निशाणी आली. सगळीकडे देवळ आपली पाडली जातात आहे आणि आलीचं निशाण सगळीकडे फिरत आहे.
देवल गिरावते फिरावते निशाणी आली ऐसे समय राव राणे सभी गए लपकी. जे राव राणे मिशा पळतात आहेत ना ते पळून गेलेले. अरे गौरा आणि गणपती तुम्ही तर आमच्या विघ्नहर्ता आहात. गौरा गणपती आप औरंग को देखत आप आपने मुकाम पर मार गए डुबकी. अरे औरंगाबादचे नाव ऐकून तुम्ही सुद्धा डुबून बसलेला काय. काशी की कला गई, काशीचा विश्वेश्वर फोडलाय. मथुरा मत्सीद भई, श्रीकृष्णाची भूमी तिथे पूर्णपणे पादाक्रांत करून तिथं मोठी जामा मस्जिद उभी केलेली आहे. आणि हे सांगून मी सांगतोय कविराज भूषण की शिवाजी ना हो तो सुन्नत होती सबकी, सुन्नत होती सबकी. ह्याचा अर्थ तुमचं धर्म परिवर्तन झालं असतं. हे सगळ्या गोष्टी शिवाजी महाराजांमुळं त्या अडलेल्या आहेत. आणि हे शिवपूर्व कालपूर्वीचा सांगतोय मी सगळ्या गोष्टींमध्ये. आणि हा शिवपूर्व काळ का जाणून घ्यायचा असतो, कारण अशा प्रचंड भयानक परिस्थितीमध्ये एका बालकाचा जन्म होतो. त्यांचं नाव ठेवलं जातं शिवाजी. आणि ते शिवाजी नाव ठेवल्यानंतर तो मुलगा आपल्या केवळ 50 वर्षांच्या आयुष्यामध्ये असा काय यश कीर्ती प्रताप महिमा गाजवतो. आज केवळ महाराष्ट्राचा सोडा, भारताचाही सोडा, अहो जगाचा इतिहास लिहायचा म्हणला तरी छत्रपती शिवाजी महाराज हे 3 शब्द लिहिल्याशिवाय जगाचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. ही ताकद माझ्या राजाने या महाराष्ट्रात उभी केलेली आहे, ह्या भूमीवर उभी केलेली आहे. ह्या महाराजांचं कसं होतं, आज पारतंत्र्यात जन्म झालेला आहे शिवाजी महाराजांचा, आई जिजाऊंचा. अनेक म्हणतात हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. माझ्यासारखे अभ्यासक म्हणतात ही राज्य व्हावे ही स्त्रीची इच्छा. कारण एका आईने ठरवलं ना तर शिवबा घडतो, आणि एका शिवबाने ठरवलं ना तर स्वराज्य घडतं, स्वराज्य घडतं. एवढं लक्षात ठेवा. कारण शिवाजी महाराज म्हणजे विश्वबंधुत्व, विश्वकल्याण प्रत्यक्षात उतरवणारा राजा. समता, न्याय, बंधुता, स्वातंत्र्यता आणि सुरक्षितता या लोककल्याणकारी तत्वांचा निर्माता म्हणजे शिवराय. शिव म्हणजे सत्य, शिव म्हणजे सुंदर, शिव म्हणजे सर्वोत्तम, शिव म्हणजे मातृत्व, शिव म्हणजे कर्तृत्व, शिव म्हणजे दातृत्व, शिव म्हणजे नेतृत्व, शिव म्हणजे एकी, शिव म्हणजे नेकी, शिव म्हणजे शौर्य, शिव म्हणजे धाडस, शिव म्हणजे आश, शिव म्हणजे विश्वास, शिव म्हणजे सर्व पापांचा नाश, आणि शिवराय म्हणजेच स्वराज्य. शिवराय म्हणजे स्वराज्य. हे स्वराज्य आपलं हे आपल्याला टिकवायला लागणार. हे शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस आई जिजाऊंनी ते मनात घेतलेलं आहे त्यावेळेस हे शिवाजी महाराजांची जडणघडण चालू झालेली आहे. नेतृत्व ज्याला करायचं आहे ना आयुष्यामध्ये, हे नेहमी लक्षात ठेवा की नेहमी परिस्थिती तुमच्या विरोधात उभी राहणार आहे. आणि ज्यावेळेस परिस्थिती विरोधात उभी राहते ना त्यावेळेस लक्षात ठेवायचं की आपल्याला खऱ्या अर्थाने काम करायची अधिक संधी आहे, अधिक प्रचंड संधी आहे. कारण नेतृत्व कुठेही उभं राहत नसतं. नेतृत्व कधी उभं राहत असतो, ते विपरीत परिस्थितीत झुंज देण्यासाठी जे एक उभं राहत असतं व्यक्तिमत्व, ते असतं नेतृत्व. आणि या नेतृत्वाच्या वेगवेगळ्या व्याख्या असतात की लीडर इज वन हू हॅज अ व्हिजन. ज्याला व्हिजन आहे तो लीडर आहे, आणि त्या लीडरला एक वेगळ्या प्रकारचे आज व्हिजन असतं, त्यावेळेस खऱ्या अर्थाने तो प्रगती करत असतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो कार्यकाळ पाहतो आपण, तर एक जबरदस्त असं एक त्यांची जी जडणघडण झालेली आई जिजाऊंनी त्यांची जडणघडण केलेली आहे. आणि त्यावेळेस मी स्पेशली इथे माता ज्या बसलेत त्यांना मी सांगेल की तुमच्याकडं खूप जबरदस्त चान्स आहे आपल्या मुलाला काय घडवायचं. कारण ही मुलाची 14 वर्षापर्यंतचा कालावधी खूप महत्त्वाचा असतो. त्याच्यावर पूर्ण आयुष्याची बिल्डिंग उभी राहत असते त्याची. कारण ह्या वयातच तुम्ही त्यांना जर प्रभू रामचंद्र, श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज हे सगळं समजून सांगितलं तर लक्षात येतं राम कसा असतो, रावण कसा असतो, श्रीकृष्ण काय होते, कंस कसा असतो, छत्रपती शिवाजी महाराज कसे, औरंगजेब कसा होता, प्रभू रामचंद्रांबरोबर जे सवंगडी होते ते कशी होते, रामाची भक्ती म्हणजे काय असतं, श्रीकृष्णाच्या काय विविध लीला म्हणजे काय असतात, अन्यायाच्या विरुद्ध कसं लढायचं असतं, हे ज्या वेळेस तुम्ही गोष्टीच्या माध्यमातून सांगता त्यावेळेस त्या मुलांचं भावविश्व निर्माण होत असतं. आणि ते एक वेगळ्या प्रकारचं आतमध्ये जे भावविश्व निर्माण होतं त्यातनं त्याची पर्सनॅलिटी उभी राहत असते. हे खरं आपलं आत्ताच्या मातांनी करणं गरजेचं आहे. मी आत्ता सांगितलं आई जिजाऊंसारखं चान्स आहे आपल्या सर्वांना की ह्या विळख्यातून, मोबाईलच्या विळख्यातून मुलांना थोडंसं बाजूला ठेवायचं असेल. काही ट्रिक्स आहेत, बऱ्याच आहेत, आता मी सांगत नाही तशा, पण ह्या मुलांना थोडं त्यातनं बाजूला काढण्यासाठी आधी तुम्हाला अभ्यास करावा लागेल. छोटी गोष्टीची पुस्तकं आणली पाहिजेत, त्यांना झोपताना वाचून दाखवलं पाहिजे. कारण ही मुलं आहेत ना, ही CCTV कॅमेरे आहेत. तो बाप आहे ना कसा रील बघत बसतो, आई कशी फेसबुक हँडल करत बसते तेच ते बघत असतात सगळ्या गोष्टींमध्ये. मग त्यांना तुम्ही सांगणार मोबाईल बाजूला ठेव, आणि तुम्ही मोबाईलवर खेळत बसतात. ही CCTV सांगून घडत नसतात, तुम्हाला ती कृती करायची असते. नोईंग इज नॉट इम्पॉर्टंट, डुईंग इज इम्पॉर्टंट असं म्हणलं जातं. हे खूप महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे हा छत्रपती शिवाजी महाराज घडतात आहे. आणि आयुष्यामध्ये तो मुलगा ज्या वेळेस खऱ्या अर्थाने उभा राहतोय आणि त्यावेळेस त्याला कळतं न्याय काय असतो,
अन्याय कसा असतो, अन्याय कसा होतो, न्याय कसा मिळवायचा असतो, नक्की शत्रू काय असतात, धर्म काय असतो, संस्कृती कशी असते, स्त्रियांचा आदर करणे म्हणजे काय असतो, ह्या धर्मांचा ह्या मंदिरांचा आदर करणे म्हणजे काय असतं, शेतकऱ्यांना न्याय देणे म्हणजे कसं असतं, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर तो मुलगा ज्या वेळेस अन्यायाच्या विरुद्ध मुठी त्याच्या वळल्या जातात त्यावेळेस तो आपले जे सवंगडी सोबत घेतो आणि तो रायरेश्वरावर जातो आणि त्या रायरेश्वरावर जाऊन तिथं शपथ घेतो. आता शपथ काय घेतली आपण सांगू शकत नाही, पण एकंदरीत शिवाजी महाराजांच्या चरित्र्यावरनं असं लक्षात येतं की तो मुलगा शपथ घेतो की भारतावर आधी राज्य गाजवणाऱ्या त्या तमाम जुलमी सत्तांना मी इथून उकडून बाहेर टाकेल आणि इथे हिंदवी स्वराज्याची स्थापना करेल. वय वर्ष 15 ते 16 वर्ष. 15 ते 16व्या वर्षी मिसरूटी फुटलं नाही त्या मुलाला, पण त्या मुलगा आज महादेवाच्या पिंडीवर आज तिथं तो शपथ घेतात आहेत. बेल वाहून असताना का रक्तधारोष्ण उष्ण रक्तधारोष्णाने त्यांची शपथ घेतली जाणे का ती पण काय गरजेची नाही, आपण ते बाकीचं नाही, शपथ घेतली ही महत्त्वाचं आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी आपल्याला दाखवून ठेवलं आहे की ठेवा आयुष्याचं ध्येय. आपल्याला ते ठरवता येत नाही आणि मग सामान्य म्हणून जन्माला येतो आणि सामान्य म्हणूनच मरून जातो. आपल्याला फक्त ध्येय समजत नाही. मी बऱ्याच लोकांना वितो 40-45 वर्ष झाली तरी बाबाला कळत नाही मी का जन्माला आलो आहे, मी का जन्माला आलेलो आहे. आणि मग संत तुकडोजी महाराज म्हणतात ना, असे मेले कोट्यानी कोटी काय रडू एकासाठी, तसा प्रकार होतो. आणि ह्या प्रकारची माणसं एक छातूर मातूर आयुष्य जगून मरून जातात. तिथं हा मुलगा सांगतोय ठेवा आयुष्याचं ध्येय. आणि त्या 350 वर्षी बी छत्रपती शिवाजी महाराजांनी ध्येय ठेवलंय. काय ठेवलंय? चाकरी करणार नाही, नोकरी करणार नाही. अरे ह्या सुलतानांकडं तर नाहीच नाही, मग काय करेल? स्वराज्य उभं करेल. काही नाही, अनुभव नाही, पैसा नाही, सैन्य नाही, काही नाही, फक्त ध्येय टार्गेट ठेवलेत माझ्या आयुष्यात मी काय करणार आहे. आपल्या मुलांना ते ठरवता येत नाही, आपल्या मुलांना तरुणांनाही ते ठरवता येत नाही. 25-25, 30-30 वर्ष झाली तरी माझ्या आयुष्यात मला नक्की काय करायचं आहे हे कळत नाही. आणि हे आपलं सगळ्यात मागं पडायचं. ज्याला आयुष्यात लवकर ध्येय समजतं ना त्याला ते लवकर ध्येय गाठता येतं, हे विशेष असतं. आणि हे शिवचरित्रातनं आपण शिकलं पाहिजे, स्पेशली छत्रपतींच्या शिवचरित्रातनं, की कशा प्रकारे ध्येय ठेवून टार्गेट काम थोडं केलं पाहिजे आपल्याला. आणि त्यावेळेस नुसतं ध्येय नाही तर त्याच्या पाठीमागचे तुम्हाला विचार काय ठेवले पाहिजे तुमचे. ही काय आहे? जोरात जोरात. ही राजमुद्रा आहे. ही मित्रांनो राजमुद्रा आहे, नुसती राजमुद्रा नाही आहे, ही आपल्या मराठा साम्राज्याचा ओनेस्ट लोगो आहे. महाराजांनी आपल्यासाठी गिफ्ट दिलं आहे, बिंदास वापरा. ह्याचं मी काय सांगतो त्यांचं, ही मुद्रा आहे ना आजही का पूजली जाते ह्याचं कारण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की ही काय. कारण ह्या जी मुद्रा आहे ती अष्टकोनी असून त्याच्यावर जे काय शब्द लिहिलेले आहेत की प्रतिपचंद्र लेखेवे वरदेशनूर विश्ववंदिता. तालुका वंदिका नाही, जिल्हा वंदिता नाही, देश वंदिता नाही, विश्ववंदिता नाव आले त्याच्यामध्ये. की प्रतिपचंद्र लेखेवे वरदेशनूर विश्ववंदिता शाह सुनो हो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. The glory of this mudra of Shahaji son Shivaji will grow like the first day moon. It will be worshipped by the world. Worshipped म्हणजे वंदनीय. It will be worshipped by the world and it will be shine only for the well-being of peoples. माझ्या ह्या लोकांच्या कल्याणासाठी माझं राज्य आहे. आणि शिवाजी महाराजांनी दाखवले. मग कुठले घटक येतात ते त्याच्यामध्ये 4 घटक महत्त्वाचे आहेत त्यांच्यासाठी. शेतकऱ्यांना न्याय देणं, त्यांना सक्षम बनवणे, महिला सक्षमीकरण करणे, महिलांना न्याय देणे, व्यापाऱ्यांना संरक्षण देणे आणि समाजातल्या ज्या सामान्य घटक जे सामान्य माणसं आहेत त्यांना सर्व सुविधा पोचवणे, त्यांची काळजी घेणे. हे 4 प्रमुख घटक असतात तुमचं राज्याचं चांगलं करायचं असेल. हे शिवाजी महाराजांनी केले. त्यांची व्हिजन किती क्लिअर आहे बघा. आणि ही राजमुद्रा आकाशा एवढी केव्हा उंच होते, समुद्रापेक्षा कधी अथांग होते माहिती आहे तुम्हाला? ज्यावेळेस आपण अफजल खानाच्या मुद्रेचा अभ्यास करतो. अफजल खानाची मुद्रा सापडली आहे, तो सांगतोय फारसीमध्ये बघा. घर अर्ज कुनद सिपहर आला फजल फुजला व फजल अफजल आज हर मुल्की बजाय तसबिहत आवाज आहेत अफजल अफजल अफजल. जन्नतनी जर धरतीला विचारले ना की सर्वश्रेष्ठ माणूस आणि अफजल खान यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण असेल तर धरतीच्या कणातून आणि जपमाळेच्या मन्यामनातून आवाज येईल अफजल खान अफजल खान अफजल खान.
आणि इकडे आमच्या शिवाजी महाराजांची राजमुद्रा की प्रतिभचंद्र लेखे वे वर्देशनूर विश्ववंदिता शाह सुनो हो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. हे शहाजी शिवाजी राजे भोसलेंचं हे राज्य नाही आहे, हे राज्य स्वराज्य आहे, या रयतेचं आहे, जनतेचं आहे. माझ्या आयुष्यात मी काय करणार आहे तर माझ्या रयतेला मी सर्वात सुख मुद्रा भद्राय राजते जनकल्याण मी त्याच्यामध्येच माझं हेतू आहे आणि तो मी साधणार आहे. म्हणून ही राजमुद्रा आजही पूजली जाते. अनेक ठिकाणी आज माझ्यासारखे जर दुर्गा अभ्यासक असतील ही राजमुद्रा घेऊन आम्ही कुठेही वावरत असतो. का तर आम्हाला त्याचा अभिमान आहे. आमचा राजा सगळ्यांना सांगितलं आहे महाराजांनी 80% तुमच्या प्रोफेशनलला द्या. 2 प्रश्न तुम्हाला विचारता आले पाहिजेत. नक्की बघा तरुणांनी किंवा व्यापाऱ्यांनी सुद्धा की 2 प्रश्न नेहमी तुम्ही विचारले पाहिजेत की बाय प्रोफेशनल तू काय म्हणून मारणार आहेस, बाय प्रोफेशनली तू काय म्हणून मारणार आहेस. हा तुझा वैयक्तिक विषय. मी फार्मासिस्ट आहे, कोण व्यापारी आहे, कोण मोठा उद्योजक आहे, कोण नोकरीला जातोय, हा तुझा प्रश्न आहे. पोट भरण्यासाठी कुटुंब सांभाळण्यासाठी हे तुझं करणं गरजेचं आहे. पण 20% तुझं सामाजिक दायित्व काय आहे, तू काय करतो समाजासाठी, काय देऊ शकतोस. सगळ्यांनी पैसे द्यायचे का तर नाही गरज. तुम्हाला काय देता येईल. तुमच्याकडे शब्द आहेत, तुम्ही शब्द दिले पाहिजेत. तुमच्याकडे चांगल्या कल्पना आहेत, चांगल्या कल्पना दिल्या पाहिजे. तुमच्याकडे संघटन आहे, चांगलं संघटन उभं केलं पाहिजे. तुमच्याकडे वेळ आहे, तो समाजकार्यासाठी वेळ देता आला पाहिजे. हे काही ना काही जवळ कामं तुम्ही करसाल ना त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुमचं आयुष्य परिपूर्ण होणार आहे. ह्या 2 प्रश्नांची उत्तरं नेहमी शोधा की बाय प्रोफेशनल मी काय म्हणून मारणार आहे आणि माझं सामाजिक दायित्व काय असणार आहे. शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतनं दिसतं मी छत्रपती म्हणून मरेल पण माझं खरं सामाजिक दायित्व काय आहे तर मुद्रा भद्राय राजते. केवळ राज्य निर्माण करणं, माझं स्वराज्य निर्माण करणं हा माझा उद्देश नाही आहे. माझ्या जनतेला ते स्वतःचं राज्य वाटलं पाहिजे हा माझा संकल्प आहे. आणि शिवाजी महाराजांची राजमुद्रा आज आपल्याला सांगत असते. आज ह्या गोष्टींचं घेतलं छत्रपतींचा अर्थविचार मुद्दा म्हणून मी तुम्हाला सांगेल. या गोष्टींमध्ये काय झालं, छत्रपतींचा अर्थविचार आहे. तर छत्रपतींच्या अर्थविचारामध्ये ज्यावेळेस तुम्हाला माहीत नसेल पण छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच्या नेहमी आयुष्यभर आहे ना कायम पैशाला खूप महत्त्व दिलं आहे. अर्थकारण ज्याला म्हणतात, पैसा नाही म्हणत मी, अर्थकारणाला खूप महत्त्व दिलं शिवाजी महाराजांनी आणि आजही ते लागू पडतात आहेत. हे स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत जे शिवभारत ग्रंथामध्ये लिहिलेले आहेत. आज राजगडावर शिवाजी महाराज असताना ज्यावेळेस आपण पाहतो की शिवाजी महाराजांवर शाहिस्तेखानाने ज्यावेळेस पुण्यामध्ये 3 वर्ष तळ ठोकला होता, 3 वर्ष जवळजवळ 2 लाख पब्लिक, 1.25 ते 1.5 लाख पब्लिक पुण्यासारख्या ठिकाणी येऊन बसले होते आणि तिथं पूर्णपणे शिवाजी महाराजांची सगळीकडनं आर्थिक कोंडी केली होती. सगळ्याकडच्या व्यापारपेठा त्यांनी ताब्यात घेतल्या होत्या त्या शाहिस्तेखानाने. सगळीकडची पूर्णपणे जकात व्यवस्था त्यांनी उद्ध्वस्त केली होती. गावोगावी त्यांनी गेले होते, जाळून टाकली होती गावं, शेती उद्ध्वस्त केली होती, महिलांवर अत्याचार ते करत होते. सगळ्या गोष्टी होतात. ज्यावेळेस करतं शिवाजी महाराजांना तेव्हा शिवाजी महाराजांनी सर्वांना बोलवले राजगडावर आणि तिथं एक सभा भरली आणि त्या राजगडावर शिवाजी महाराजांनी 20 ते 25 मिनिटाचं पुढं भाषण दिलेले आणि ते आज शिवभारत ग्रंथामध्ये आहे. तर तिथं ते शिवाजी महाराज सांगतात की अर्थकारण किती महत्त्वाचं आहे. तरुणांना लक्षात घ्या की कुलम शीलम वय विद्या पौरुषतम सत्यवादित्व गुणनताच्च गांभीर्य मतार्थ देव प्रजाहितम. कुल शील वय विद्या पौरुषतम सत्यवादित्व गुणत्व गांभीर्यत्व हे केवळ पैशाने प्राप्त होत असते. ज्याला मोठं सैन्यबळ उभं करायचं आहे, ज्याला मोठं राज्य उभं करायचं त्याला सैन्यबळाची गरज असते. ज्याला प्रचंड सैन्यबळ उभं करायचं आहे त्याला द्रव्यबळाची गरज असते. द्रव्यहीन माणूस जिवंत असून नसल्यासारखा असतो. त्याला समाजामध्ये फारसं कोणी कौतुक करत नाही, त्याला फारशी किंमत देत नाही. तो आपला देव देश धर्म याचं रक्षण करण्यासाठी दुबळा ठरतो. म्हणून ज्याप्रमाणे पृथू नावाचा एक राजा होता, त्यांनी अख्खी पृथ्वी जिंकली होती असं म्हणतात आणि सगळीकडनं त्यांनी कर वसूल केले होते. तसं ते सांगतात की ज्याप्रमाणे पृथ्वीराजाने पृथ्वी पिळून दूध काढले तद्वत हा शिवाजी राजा सर्व प्रांतातील पैसा स्वराज्यामध्ये आणेल आणि ह्या स्वराज्याचं सुराज्य करेल. हे शिवाजी महाराजांचे अर्थकारण खूप महत्त्वाचं आहे. मी नेहमी सांगतो गड किल्ले तुमचे कुठे पळून जात नाही मित्रांनो. आयुष्यामध्ये पहिल्यांदा अर्थकारणाला मजबूतीकरण द्या. 5 वर्ष स्वतःसाठी झोकून द्या. आपल्या कुटुंबाची आर्थिक व्यवस्था पहिल्यांदा तुम्ही निर्माण करा आणि मग तुम्ही बाकीच्या सगळं समाजकार्याकडे वळा. तुम्हाला समाजात जर चांगलं स्थान पाहिजे असेल तर पहिल्यांदा तुमचं अर्थकारण मजबूत झालं पाहिजे. अर्थकारणासाठी तुम्हाला मजबूत सगळ्या अर्थप्रकारे तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. तुम्हाला अनेक विषयांचं ज्ञान घेणं गरजेचं आहे. मी नेहमी सांगतो कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये की एक प्रॉब्लेम होतात आजकाल की कामगार काम करत नाहीत,
केलं काम ते नीट करत नाहीत, त्यांच्या कॅपॅसिटीनुसार करत नाहीत, ग्रुपिझम करतात, ओव्हरटाईम करा म्हणलं की नाकं मुरडतात. अशा लोकांना नेहमी अर्थविचार सांगणं गरजेचं की बाबा 8 तास तुझ्या कामाला दे, तू 2 तास जो OT करशील, ओव्हरटाईम करशील, तो तुझ्या पुढं जाण्यासाठी, तू अजून वेगळं काम शिकण्यासाठी तू करणं गरजेचं आहे. त्यावेळी तुझी पुढची पोस्ट तुला मिळेल. 20,000 आणि 10,000 रुपयामध्ये काम करण्यासाठी आपला जन्म नाही, तर त्याच्या पुढं जाऊन आपल्याला कसं लीडर बनायचं असेल तर पुढं जाऊन आपल्याला काय ज्ञान घेणं गरजेचं आहे. मला इंग्लिश शिकता येत नाही तर मला इंग्लिश शिकणं गरजेचं आहे. मला पुढच्या मशीनवर काम करायचं आहे तर त्या मशीनचं जाणून घेणं गरजेचं आहे. मला चांगली गृहिणी व्हायचं असेल तर माझ्या मुलांकडे संस्कार करण्याची काय रीत आहे, माझ्या मुलांना घडवायचं असेल तर त्या मुलांमध्ये काय बदल केले पाहिजे याचा एक ब्लूप्रिंट तुमच्याकडे असला पाहिजे. त्यावेळेस आयुष्यामध्ये तुमच्या सगळ्यात चांगली तुम्ही झेप घेऊ शकतो प्रत्येक क्षेत्रामध्ये. ते शिवाजी महाराजांच्या अर्थविचार मुद्दामून आणले मी, की बरेच जण म्हणतात की शिवाजी महाराजांना, मी सांगितलं ना तुम्हाला की मी सात्विक शिवाजी महाराज सांगत नाही, तात्विक शिवाजी महाराज सांगतात. शिवाजी महाराजांचा नुसता ड्रेस कोड तुम्ही बघितला तर सोन्याचं काम केलेला झगा आहे त्यांचा. अहो त्यांचा नुसता मंदिर बघितला तर मोती आहेत त्याला, आणि ते मोती लाखाचे मोती आहेत. आज सोन्याचं काम आहे त्यांच्या जिरे टोपावर शिवाजी महाराजांच्या मंदिरवर. मंदिर म्हणजे वरचं शिवाजी महाराजांचा जो टोप आहे त्याला आपण जिरे टोप म्हणतो. तो जिरे टोप नाही आहे. जिरे टोप म्हणजे आतमध्ये हेल्मेट असतो, वर असतो तो मंदिर असतो, जो महाराजांच्या कायम शिरावर आहे तो मंदिर असतो. ते सुद्धा आज किती लाखांमध्ये असेल. तर शिवाजी महाराजांनी कायमच अर्थकारणाला मजबूत दिलं आहे. कारण तुम्हाला नेतृत्व करायचं असेल तर तुम्हाला अर्थकारणाची खूप गरज आहे. आणि ह्या गोष्टी तुम्हाला तरुणांनी स्पेशल मी सांगेल, या अर्थकारण वाढवा, त्यावेळेस समाजकारण मजबूत होत असतं. कारण आपलाच खिसा फाटलेला असेल तर आपण लोकांना मदत करू शकत नाही. हे गोष्टी शिवाजी चरित्र शिवचरित्रांना आपण शिकल्या पाहिजेत. यासाठी एक आता लिडरशिपचा काय विषय आहे ते जास्त मी तिथं बोलत नाही, मुख्य विषय घेतो की मॅनेजमेंट करताना ज्यावेळेस आपण बघितलं की ह्या गोष्टी ज्या आहेत तर हे कुठलंही नेतृत्व 3 गोष्टीतनं जात असतं. आता बरेच जण लीडर्स असतील, त्या लीडर्स लोकांसाठी स्पेशली सांगेल की लीडर म्हणजे फक्त काम करणार लीडर नाही, तुम्ही तुमच्या घरातले प्रमुख आहात, हे तुम्ही लीडर आहात. तर त्यासाठी पहिल्यांदा काम करायचं इंडिव्हिज्युअल मॅनेजमेंटवर काम करायला लागतं की मी स्वतः कोण आहेत, माझ्याकडे गुण अवगुण काय आहेत, मला पुढं जाण्यासाठी काय करावं लागेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागेल. स्वावलंबी बनायला लागेल, आत्मनिर्भर व्हावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा KSA फॉर्म्युला ज्याला म्हणलं जातं, नॉलेज, स्किल, ॲटिट्यूड माझ्याकडे असले पाहिजे. ज्या क्षेत्रात मी काम करतो त्याचं नॉलेज मला असलं पाहिजे, त्याचं तंत्रज्ञान मला विकसित झालं पाहिजे, आणि माझ्याकडे एक ॲटिट्यूड असला पाहिजे, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, जो शिवाजी महाराजांकडे कायम होता. थोडक्यात उदाहरण सांगतो, ज्यावेळेस शिवाजी महाराजांचं राज्यदरबार राजगडावर भरलेला असतो त्यावेळेस राजारामांचा जन्म होतो. 1670ची गोष्ट आहे. आणि राजारामांचा जन्म झाल्यानंतर ते बरेच जण येऊन सांगतात तिथे की राजपुत्र जन्मले पण पालथे निपजले. आता त्यावेळेस पालथे निपजले म्हणजे ही मोठी अपशकुन होता, आणि तो तिथे झाला असं बऱ्याच जणांना वाटले. त्यावेळेस महाराजांकडे ते गेलेत की राजपुत्र निपजले पण पालथे निपजले. त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या लक्षात आले की पुढं जाऊन हा राजा होणार आहे, ह्याला युद्ध करावी लागणार आहेत. युद्ध म्हणलं की हार आणि जीत होणारच आहे. जिंकला तर ठीक आहे, पण हरला तर लोक म्हणतील हा अपशकुनीय, म्हणूनच आपण युद्ध हारलो. त्यावेळेस शिवाजी महाराजांचं प्रोसेसिंग एवढं जबरदस्त झालं, थिंकिंग प्रोसेस, की शिवाजी महाराजांना जेव्हा कळलं की तुमचा मुलगा जन्मला, राजे जन्मले, पुत्र निपजले पण ते पालथे निपजले, त्यावेळेस शिवाजी महाराजांचं उत्तर आहे, अच्छा पालथे निपजले, अरे दिल्लीची पातशाही पालथी घालेल माझा पुत्र. शिवाजी महाराजांचे हे शब्द आहेत की हा पालथे निपजलेत ना, दिल्लीची पालथी पातशाही घाला माझा पुत्र जन्माला आलेला आहे. हे शिवाजी महाराजांचे विचार आहेत. हे ॲटिट्यूड आहेत, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ज्याला म्हणलं जातं ना, तो ठेवणं गरजेचं आहे. थोडंसं संकट आलं तर आपण घाबरून जातो आणि माझ्या नशिबातच हे होतं म्हणून नशिबाला दोष देत बसतो. शिवाजी महाराजांनी कधी नशिबाला दोष दिलेला नाही आहे. कारण असं मी नेहमी सांगतो तुम्हाला, मंदिरात जाऊ नका, उपास धरू नका, देवापाशी जाऊ नका, काही गरज नाही आहे. कर्म चांगली ठेवा, कर्माला देव घाबरतो, लक्षात ठेवायचं. म्हणतात ना की मंदिरी खोटा भाव मिरवण्यापेक्षा घरी आईबाबांची सेवा करण्यात जास्त मजा आहे. ही गोष्ट खूप महत्त्वाची. कर्म चांगली ठेवा, उपास तापास नाही केले तरी चालतील, लोकांना मदत करा, समाजाला मदत करा. आपला समाज मजबूत कसा होईल, विद्यार्थी गरीब असतील त्यांना आपण मदत केली पाहिजे. काही लोक मागं पडतात, त्यांना पुढे येण्यासाठी तुम्हाला काय करता येईल पाहिजे, खोटं बोललं नाही पाहिजे. ह्या अनेक गोष्टी ज्या आपण पाहतो ते शिवचरित्रामध्ये हे नियम आहेत. आणि हे नियम होते ते इंडिव्हिज्युअल मॅनेजमेंटमध्ये येतात. ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट म्हणजे माझे सहकारी कसे असले पाहिजेत, कुणाची संगत केली पाहिजे, आपण कुठल्या लोकांच्यात उठलं बसलं पाहिजे, लोकांकडनं कसं काम केलं पाहिजे. इंग्लिशमध्ये एक म्हणे बघा, डोंट टेल मी हू आर यू, जस्ट टेल मी युअर कंपनी, देन आय टेल यू हू आर यू. असं म्हणलं जातं की बैसता संताच्या सांगती कळो तिथे कमळा पसती.
बैसतात चोरांच्या सांगती चिंदी पाहुणी या मन धावे. तुकोबारा यांचा अभंग आहे की कुणाच्या सोबत बसता तुम्ही. चांगल्या लोकांच्या सोबत बसला तर आयुष्य तुमचं कल्याणकारी होणार आहे, पण चुकीच्या माणसात बसला तर तुमच्या आयुष्याची वाट लागल्याशिवाय राहणार नाही आहे. आणि हे खूप महत्त्वाचे विषय आहेत. आणि नंतर स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट जे बोललं, आयुष्यात तुमची ध्येय असणं खूप गरजेचं आहे. आणि हे ध्येयवादी राहण्यासाठी तुम्हाला नेहमी आपल्या स्वप्नांचा ध्येयाचा पाठलाग करत राहणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. आज हे मी तुम्हाला सांगितलं की अफजल खानाला आपण टाळू शकत नाही शिवचरित्रातनं कधी, पण ते नुसतं कुणी कुणाला मारलं, कुणी कुणाला आणलं, कसं मारलं, आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. ह्या शिवचरित्रातनं एकच समजून घ्यायचं की आयुष्यामध्ये जेवढं मोठं संकट आहे ना, तेवढी मोठी संधी आहे तुमच्याकडे. आपण त्याकडे ऑपॉर्च्युनिटी म्हणून जर बघितलं ना, तर ती सगळ्यात मोठी ऑपॉर्च्युनिटी ठरू शकते, जे शिवाजी महाराजांनी बघितलं. सगळे म्हणत होते तो अफजल खान साधा नाही आहे, तो अफजल खान जबरदस्त आहे, त्याचा युद्ध अनुभव जबरदस्त आहे, तो अख्खा कर्नाटक हलवतो, तो औरंगजेबाला सुद्धा गुडघ्यावर बसवलेला तो माणूस आहे. आज शहाजीराजांना त्यांनी अर्ध्या रात्रीत पकडलं आहे आणि विजापूरमधनं धिंड काढली. शिवाजी महाराजांच्या मोठे बंधू संभाजीराजे, त्यांचे शिवाजी महाराजांचे मोठे बंधू, मी छत्रपती संभाजी महाराज नाही म्हणत, शिवाजी महाराजांचे मोठे बंधू संभाजीराजे यांना कनकगिरीच्या वेड्यामध्ये फितुरीने त्यांचा खून करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये अफजल खानाचा हात आहे. अनेक राजे राजवाडे त्यांनी हरवलेले आहेत कर्नाटकमधले. त्याच्या नावाने पूर्ण सगळीकडे दहशत आहे. आदिलशाहीची सगळ्यात तलवारीचं प्रमुख पान त्याला म्हणलं जातं आदिली शमशेरी, ती आज त्याला दरबारामध्ये मान होता. एवढा प्रचंड शक्तिशाली मान येतो. आज 6-6.5 फुटाचा माणूस, युद्धनीतीमध्ये प्रचंड शूर होता, वाद नाही मित्रांनो. क्रूर, कपटी, कजाकी, कारस्थानी हे त्याचे खरे गुण आहेत. आणि अशा बलाढ्य शत्रूशी महाराज जेव्हा लढाई चालले त्यावेळेस बऱ्याच लोकांनी सांगितलं जाऊ नका महाराज, सुला करा. सोनपंत डबीरा असतील किंवा ते तेव्हाची कान्होजी जेदे असतील, अनेक जी लोकं आपली जी होती त्या लोकांनी सांगितलं की ह्यांच्याशी सुलहा करा. स्वराज्याचं बाळसं आता कोणी पकडलंय, रांगतंय, ते संपून जाईल तुम्हाला जर त्यांनी मारलं तर. शिवाजी महाराजांनी ते चॅलेंज स्वीकारलं आणि शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने ती जी अपॉर्च्युनिटी घेतली आणि अफजल खान त्यांना भेटायला आला आहे. ते वय करा, वय महत्त्वाचं नसतं हो. शौर्य हा आत्म्याचा गुण आहे, शरीराचा नाही आहे. माझं शरीरच लहान आहे, मी काळाचं आहे, मी बुटकाचं आहे, मला बोलताच येत नाही, असं काही नाही. शौर्य तुमच्यात असणं गरजेचं, सस्टेनेबल करेज ज्याला म्हणलं जातं, आणि ते शिवचरित्रातनं दिसतं. 29 वर्षाचा पोरगा ओळखतोय आज अफजल खानसारखा जबरदस्त महाबलाढ्य योद्धा समोर उभा आहे. आणि ते येतं वाटेतनंच त्यांनी पंढरपूर फोडायला सुरुवात केलेत, मंदिरं फोडायला सुरुवात केलेत. शिवाजी महाराजांचा मेहुणा त्यांना गिरफ्तार त्यांनी केलेले आहेत. अनेक शेतकऱ्यांना त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली, स्त्रियांवर अत्याचार केलेले आहेत. का? हे सगळं बघून तो शिवाजी बाहेर येईल या गुफेतनं आणि मग ह्याला रणांगणावर मी बरोबर पकडतो आणि ह्याला मसलून टाकतो. तर त्या शिवाजी महाराजांना त्यांनी भेटायला बोलवले. शिवाजी महाराजांनी काही प्रतिकार केलेला नाही आहे, शांत डोक्याने फक्त त्यांनी त्यांना नंतर रिप्लाय केलेला आहे. म्हणजे रिप्लाय त्यांनी पहिल्यांदा पत्र पाठवलं ह्याने अफजल खानाने की तुम्ही आम्हाला भेटायला वाईमध्ये या. तेव्हा शिवाजी महाराजांनी त्याचा अभ्यास केलेला आहे, ज्याला स्वॉट ॲनालिसिस म्हणतात, की तो काय आहे, तो शूर आहे, कपटी आहे, कजाकी आहे, कारस्थानी सगळे. त्याच्याकडे एक गुण भयंकर आहे आणि तो म्हणजे अहंकार. आणि तो अहंकाराचा धागा शिवाजी महाराजांनी पकडलेला आणि त्यात त्याला गुंडाळलेला आहे. अहंकारी माणसाचा विवेक मारला जातो आणि त्याला कळत नाही की समोरचा माणूस आपल्याला फसवल, आपल्या हातनं चुका होतात, हे सगळं विसरतो आणि तो अहंकारी माणूस आपल्या हातनं स्वतः आयुष्य उद्ध्वस्त करून घेतो. तर शिवाजी महाराजांनी तो अहंकाराचा पूर्ण तो धागा पकडला आहे आणि त्याला पत्र पाठवलं आहे शिवाजी महाराजांनी की मैं आपसे लढ नहीं सकता, आपकी ताकत तो प्रचंड है, मैंने आपके किले जीते, मैंने आपका मुल्क बर्बाद किया है, मैं अगर आपके सामने आ जाऊँ तो आप मेरा कत्लेआम कर देंगे, मुझे आपसे डर लगता है, मेरी ख्वाहिश है आप मुझे मिलने के लिए वाई बुला रहे हैं, लेकिन मैं आपको ये करता हूँ, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही मला भेटायला खाली या प्रतापगडापाशी जावळीमध्ये आणि मला गिरफ्तार करून घेऊन जा. वाई हे घाट माथ्यावर आणि तिथून खाली 1000-1500 फुटाचा खाली सह्याद्री ओलडून खाली यावं लागतं आपल्याला जावळी घोऱ्यामध्ये. आणि तिथं शिवाजी महाराजांनी त्याला आणलेलं आहे आणि तिथं त्याचा आज महाराजांनी पराभव केलेला आहे. ते म्हणलं ना, घर जार कुणद सिपहर आला. मग देवाला विचारलं की कोण भारी आहे, मी देव सुद्धा उत्तर देईल की अफजल खान. 2 मिनिटात ठोकला शिवाजी महाराजांनी त्याला. का? फक्त अहंकार त्याच्यामध्ये जो होता तो धागा गुंडाळला आहे. पण 29 वर्षाचं शिवाजी महाराजांचं वय आहे आणि ती अपॉर्च्युनिटी घेतलेली आहे महाराजांनी. 10 नोव्हेंबरला त्याला फाडलेला आहे आणि 28 नोव्हेंबरला शिवाजी महाराज कोल्हापूरमध्ये होते. 18 दिवसामध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या सीमा 3 पटीने वाढवलेले आहेत.
अख्खाच वाई, सातारा, कराड, कोल्हापूरपर्यंत शिवाजी महाराजांनी घोडदौड केलेली आहे. आदिलशाहीच संपती की काय अशी चिन्ह निर्माण झालेली होती. नशिबाने ते त्यावेळेस त्यांचं झालं नाही, त्यांच्या नशिबाने. आणि आपण तिथं पन्हाळगडापर्यंत शिवाजी महाराज पोचलेले आहेत. पण ही अपॉर्च्युनिटी शिवाजी महाराजांचं की नेतृत्व किती महत्त्वाचं असतं, कर्ता पुरुष किती महत्त्वाचा असतो, की शांत डोक्याने विचार केल्यानंतर नेतृत्व जर श्रेष्ठ असेल तर हजारो तलवारींचं युद्ध एका वाघनख्यावर जिंकता येतं. आपल्या अधिक थोडके मूठभर मावळे गमावून शिवाजी महाराजांनी 14,000 सैन्य कापून काढले अफजल खानाचं. आणि अनेक 10 वर्ष तिथं आपल्याला पुरेल एवढा सगळा आज तिथं त्यांनी लवाजमा तिथं त्यामध्ये मिळालेला आपल्याला. ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त ह्या शिवचरित्रातून आपण घेतो आणि ह्यातनं आपण भरपूर काय सांगायचं. मी सांगितलं आज्ञापत्र ही जाता जाता तुम्हाला सांगणार आहे की ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ज्याला म्हणलं जातं आजकालच्या भाषेमध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यावेळेस मनुष्यबळ विकास म्हणायचं असतं त्याला, की माणसं कशी जोडावीत, त्यासाठी काय काय करता येईल, आपले सवंगडी कसे जोडावेत, कसे असावेत. मी स्पेशली जे काय लीडर्स इथं बसलेत त्यांच्यासाठी मी स्पेशली सांगेल की महाराजांनी जी काय वाक्य दिलेत ना, ती आज एक एक वाक्य 100 ग्रंथांची त्याला महत्त्व आहे. 100 ग्रंथांचा सार त्याच्यामध्ये, की सर्व काळ अत्यंत सावध असावं. महाराजांचं एक पत्र आहे की तुम्ही लीडर आहात ना, तर कुणाशी बसता, कुठं बसता, कुणाशी बोलता, कुठल्या व्यक्तीबरोबर तुम्ही वावरता, काय खाता, काय पिता, हे सगळ्या गोष्टींचं तुम्हाला अत्यंत भान असलं पाहिजे. कारण आता तुम्ही केवळ तुमच्यावर नाही आहेत, तुमच्यावर अवलंबून अनेक लोक आहेत, शेकडो लोक तुमच्यावर अवलंबून आहेत. तुमच्या घरातले तुम्ही प्रमुख असाल तर अख्खं कुटुंब तुमच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे कायम नेहमी सर्व काळ अत्यंत सावध असावे, व्यसनात गुंतू नये. ही गोष्टी जर कळल्या तर शिवाजी महाराजांचं पत्र आहे की आपल्या पत्नीच्या मंगळसूत्राला हात घालणारे आणि बुद्धी भ्रष्ट करणारे असे कुठलेही व्यसन तुम्ही करायचं नाही आहेत. ह्या सगळ्या गोष्टी शिवाजी महाराजांनी सांगून ठेवल्यात. पाळतात कोणी आजकाल, पाळताना दिसत नाही आहे. हे एक आज्ञापत्र आज जे काय मी बुक्स आणलेत बाहेर ठेवलेले आहेत, ती खास त्याच्यासाठी फक्त 53 पत्र निवडून आणलेली आहेत मी. आणि त्या निवडून आलेले पत्रातनं शिवाजी महाराज काय सांगतात ते आणि ती शिवनीती आज आपल्याला कशी लागू पडते आजही, हे खूप महत्त्वाचं आहे. आपण फक्त आज्ञापत्र वाचत नाही, ही सगळ्यात मोठी चूक आहे आपली. आणि ती रामचंद्र पंत अमात्य यांनी लिहून ठेवलेले शिवाजी महाराजांचं अख्खं काळीज त्या ग्रंथांमध्ये. कोणी चाकर जामिनाविरहित न ठेवा, सेवकांसमोर वर्तणूक कशी असली पाहिजे. बऱ्याच लोकांना कळत नाही की सेवक आहेत तर त्या सेवकांसमोर तुमची वर्तणूक कशी असली पाहिजे. त्यांना कधी गुपित सांगू नका, त्यांना कधी बँकेची कुठली गोष्टी त्यांना गुपित सांगू नका, आपल्या कुटुंबाचे गुपित त्यांना सांगू नका. कारण ते आज तुमच्याकडं कामाला आहेत, पुढं जाऊन ते दुसरीकडे कामाला जाणार आहेत. त्यावेळेस तुमची गुपित फुटण्याची जास्त शक्यता असते आणि भविष्यात तेच तुमचे सर्वात मोठे शत्रू निर्माण होऊ शकतात. ह्या सगळ्या गोष्टी त्यातनं बघितलेल्या पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं सरांनी शिवाजी महाराजांनी सांगितलं आहे की निसर्गाचं जर तुम्हाला समतोल राखायचा असेल तर आंबा, फणस, सागवान इत्यादी झाडे तोडू नयेत. कारण ही 1-2 वर्षात मोठी होत नाहीत, 100 वर्ष लागतात त्यांना मोठी होण्यासाठी. तुम्हाला जर का लाकडं हवी असतील बोटी बांधण्यासाठी तर पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या पूर्ण सर्वे करा आणि तिथे जाऊन वठलेली जी सुकलेली झाडं आहेत ती झाडं शोधा, शेतकऱ्यांची परवानगी घ्या आणि त्यांच्या परवानगीने त्यांना योग्य तो मोबदला द्या आणि नंतर ती झाडं तोडा. ही शिवाजी महाराजांची पत्र आहेत की आंबा, फणस, सागवान इत्यादी तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही तोडायचं नाही. का तुम्ही बळजुबरी करसाल, झाडं तोडून आणसाल, उद्या त्यांचा शाप आपल्याला लाभेल आणि आपण जे ईश्वरी कार्य उभं केलेलं आहे ते ईश्वरी कार्य पार पाडणार नाहीत. एवढा बारीक मायक्रो प्लॅनिंग ज्याला म्हणतात शिवाजी महाराज छोट्यातला छोटा विचार करत होते, ह्या त्यांच्या आज्ञापत्रातनं आपल्याला दिसतं. मित्रांनो, आज हे गोष्टी आहेत की मी नेहमी सांगितलं तुम्हाला की माणसं कशी जोडावीत. आज का शिवाजी महाराजांकडे एक मावळा निर्माण झाला होता. शिवाजी महाराजांनी जे मावळे निर्माण केले ना, की असे माहीत नाही, बऱ्याच जणांना ॲबेकॅरेने लिहून ठेवलं आहे जो प्रवासी होता, की हे शिवाजी महाराज आपल्या प्रत्येक किल्ल्याच्या खाली जो प्रांतात जो किल्ला आहे, समजा आपला पन्हाळा किल्ला आहे, त्या पन्हाळा किल्ल्याच्या खाली तिथली 3-3.5-4 एकर जी जमीन मिळेल ती पूर्ण सपाट करतात, तिथे कॅम्पिंग लावतात. तिथं 3-3 महिन्याचे कॅम्प आहेत आणि आजूबाजूच्या गावातले, तिथल्या आजूबाजूच्या भागातले तरुण मुलं निवडली जातात. अधिकारी आपले जे असतील त्यांना सांगितलं जातं की तरुण मुलांना शोधा, त्यांना आवाहन करा आणि त्यांना 3 महिन्याचं प्रशिक्षण द्या. तो कॅम्प त्यांनी केलेला रेसिडेन्सी कॅम्प शिवाजी महाराजांचा अनेक गड किल्ल्यांच्या खाली, पन्हाळाच्या इथले पन्हाळा, राजगड असेल, सिंहगड असेल, ह्या गोष्टींच्या आहेत ना अनेक, तर तिथं ते कॅम्प चालायचे. 3 महिन्याच्या प्रशिक्षणानंतर त्यांना जे हवंय ते ज्ञान त्यांना दिलं जायचं. घोडेसवारी कशी करायची, तलवारबाजी कशी करायची, राष्ट्रभक्ती काय असते, देवभक्ती कसा असतो. एक गड किल्ला जाणे म्हणजे माहीत नसतं. आपल्याला वाटतं किल्ला गेला तर काय फरक पडतो, तसं नाही आहे. किल्ला म्हणजे महानगरपालिका आहे त्या काळातली,
की एक किल्ला गेला तर त्याच्या अंडर जी काय 50 गावं आहे, 100 गावं, 150 गाव आहेत, त्या 150 गावाचा महसूल अख्खाच्या अख्खा आपल्या हातातून निघून जातो. का? तो किल्ला आपल्या हातातून जातो. म्हणून एक एक मावळा काय करायचा की शिर उडलं तरी चालेल, किल्ला नाही जाऊन द्यायचा. महाराजांचे शब्द होते, एक गेला तरी चालेल, पण आज तिथं ती 150 गावांचा महसूल बुडला नाही पाहिजे. हे किल्ल्यांचं महत्त्व आहे, हे अर्थकारण आहे महाराजांचं, लक्षात घ्या. आणि ह्या 3-3 महिन्याच्या कॅम्पमधनं अनेक जे लोक घडायचे त्यांना ॲडव्हान्स कोर्ससाठी पाठवलं जायचं. तिथनं पुढं त्यांना आणखीन चांगलं ज्ञान दिलं जायचं आणि म्हणून त्यातनं ब्लॅक कमांडोज घडायचे. त्यामुळे एक एक मावळा 20-20 लोकांना भारी जायचा. असं नाही की तुला आज वेळ आहे, आज तू तलवार घेऊन चल मावळा हो, असं मावळा नाही आहे. आणि तो पण जामिनाने आणायचा. त्याचा जामीन कोण देतोय, तो जामीन तेवढा लायकीचा आहे का, ही सगळी गोष्ट कागदपत्र त्यातनं बघितली जायचं. आणि त्यावेळेस तुम्हाला स्वराज्यामध्ये आज पाईक म्हणून संधी असायची. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आज मुरारबाजींचं उदाहरण घ्या, बाजीप्रभू देशपांडेंचं घ्या, का ही लोक मरायला तयार आहेत. अहो मुरारबाजी किती एकनिष्ठ आहेत. आजकाल माणसं म्हणतो की माणसं चांगली भेटत नाहीत, आम्ही सगळ्या सुविधा द्यायला तयार आहे, माणसं टिकत नाहीत. अहो माणसं मिळत नसतात, माणसं घडवावी लागत असतात. आणि छत्रपतींनी केलेलं आहे. एक एक मावळा पकडला आहे, गोळा केला आहे, त्याला घडवला आहे, त्याला पैलू पाडलेला आहे. आणि मुरारबाजीसारखा आज शत्रूच्या गोटात असलेले मुरारबाजी, जावळीच्या मोऱ्यांकडं असलेले ते मुरारबाजी, शिवाजी महाराज ज्यावेळेस जावळीवर आक्रमण करतात आहेत त्यावेळेस आज तिथं पाहतात आहेत तर तिथं एक मावळा असा लढतोय की तो शमशेर बहादूर आहे. दोन्ही हातांमध्ये तो तलवारी शमशेर एवढ्या स्पीडने फिरवतोय, एवढ्या जोरात फिरवतो की त्याच्या जवळपास कोणी जाऊ शकत नाही. त्या शमशेरी दिसत नाही, एवढ्या वेगाने तो फिरवतोय. शिवाजी महाराजांनी मावळ्या सांगितलंय, हा मला जिवंत पाहिजे, ह्याला मारू नका. वास्तविक पाहता तो मोऱ्यांचा पाईक मुरारबाजी. आज तिथं शिवाजी महाराजांनी त्यांना सांगितलं, ह्यांना मारू नका, ह्यांना मला जिवंत पाहिजेत. आणि त्यावेळेस त्या मुरारबाजींना कसं माहीत नाही, पण त्यांनी पकडून महाराजांसमोर उभं केले. महाराजांनी त्यांना आवाहन केलेले की इथे तुम्ही शत्रूकडनं का लढता, इथे ईश्वरी काम उभं केलेलं आहे आणि हे स्वराज्य म्हणजे ईश्वरी काम आहे, या ईश्वरी कार्यात तुमची आम्हाला मदत पाहिजे. आणि त्यावेळेस मुरारबाजी आपल्याकडं आलेले आहेत. आणि ते मुरारबाजी पुढं जाऊन ज्यावेळेस पुरंदरचा किल्ला लढवतात आहेत, ज्यावेळेस आपला तह झालेला आहे, मिर्झा राजे जयसिंग चालला होता, त्यावेळेस तो किल्ला लढवत आहेत. दिलेर खानाचं सैन्य पुरंदरावर 25,000चं सैन्य, किल्ल्यावर फक्त 1200 ते 1500 लोक आहेत आणि ते लोक लढतात ते 25,000 लोकांसोबत. आणि त्यावेळेस दिलेर खानाने सुलतान ढावा केलेला आहे. आणि तो सुलतान ढावा एवढा जबरदस्त, सुलतान ढावा म्हणजे काय तर 5-6 हजार पठाणी घ्यायचे आणि एकदम जबरदस्त आक्रमण करायचं किल्ल्याच्या मेन दरवाज्यावर, मुख्य दरवाज्यावर. आणि तो दरवाजा फोडायचा आणि आतमध्ये घुसायचं. असे ती कझाकी लोक घेऊन घुसलेला होता. ते वर्ण बघतात आहेत मुरारबाजी स्वतःच दरवाजा उघडतायत. 600-700 लोक घेतात आहेत. आणि जसा धरणाचा दरवाजा उघडावा तशा प्रकारे ते तिथं घुसलेत आणि तिथे त्यांची शमशेर त्यांनी गाजवलेली आहेत. ती शमशेर पाहून दिलेर खानाने तोंडात बोट घातलंय की अरे असे कुठं लढवई असतात का, एक एक माणूस 20-20 लोकांना मारतोय, त्यांची मुंडकी उडवतोय, हात उडवतात, पाय उडवतात, असं कुठं असतं. ते शेवटी दिलेर खानाने ऑफर केली मुरारबाजींना, ठहरो ए सरदार, अरे क्यों सिवा के लिए लड़ता है, हमारे पास आजा तेरी जिंदगी बना देंगे. फक्त आहे ना मुरारबाजींनी फक्त मान हलवायची होती, हो पण म्हणायची गरज नव्हती. सगळे मिळाले असतं, जहागिरी मिळाली असती, वतन मिळाली असती, वाडे मिळाले असते, बाया बाटल्या सगळं मिळालं असतं, हवं ते मिळालं असतं. पण तिथं काय सांगतात येत मुरारबाजी, काय दिलेर माना कि हमारा वक्त बेईमान है लेकिन मराठों का रक्त बेईमान नहीं हो सकता. आणि तिथं ते लढलेले आहेत तिथं. आणि तिथं जवळजवळ तिथं लढलेले आहेत. दिलेर खानावर चाल करून गेलेत. आणि दिलेर खानाला चाल करून गेल्यानंतर दिलेर खानाने घाबरलेला आहे आणि तिथं त्यांनी बाण त्यांच्यावर सोडलेला आहे, तो कंठातनं आरपार गेलेला आहे. का होई लोक कशी आहेत, लोक ही काय म्हणतात, लॉयल्टी कशी असावी, किती लॉयल असावं आपल्या कार्यानिशी, काही घेणे देणे नको मला, बाकी काही नको, मरायला तयार आहे माझ्या राजासाठी, कारण राजाने माझ्या खांद्यावर हात ठेवून मला स्वराज्यामध्ये आणलेलं आहेत. आपल्या लोकांना घडवताना आपल्याकडनं कुठेतरी चुका होतात का, हे लीडर लोकांनी बघितलं पाहिजे. आपल्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांना कामगार न समजता सहकारी म्हणून समजलं पाहिजे. त्यांच्या पूजेला, त्यांच्या कार्यक्रमाला आपण गेलं पाहिजे, त्यांच्या खांद्यावर हात ठेवून बोललं पाहिजे, त्यांच्या कार्यक्रमाला, त्यांना आपल्या कार्यक्रमाला बोलवलं पाहिजे. त्यांच्या कुटुंबादेखत आज आपल्या कामगाराच्या खांद्यावर हात ठेवून सांगितलं पाहिजे, तुमचा नवरा खूप चांगलं काम करतो. आज तिला पत्नीला जो वाटणारा अभिमान आहे, त्या मुलांना वाटणारा अभिमान आहे. आणि विशेष करून त्याच्या आतमध्ये मनामध्ये ऊर्जा की माझा मालक माझ्यावर लय खूप प्रेम करतो, मी काही झालं तरी माझी कंपनी सोडणार नाही. ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, ह्या गोष्टी आपण जाणून घेतल्या तर लक्षात येतं ही माणसं पुढं जाऊन आपला खरा अविभाज्य घटक होत असतात. आणि ही माणसं केलेत महाराजांनी. यावर पावनखिंडीमध्ये 5,000 सैन्य सिद्धी मसूदचं, ताज्या दमाचं.
दरवर्षी आम्ही पन्हाळा पावनखिंड करतो, माझ्याबरोबर इथं अनेक दुर्गसेवक आहेत, आम्ही करत असतो. आज ती 2 दिवस 48 किलोमीटर आहे पन्हाळा ते पावनखिंड. पावनखिंड म्हणजे विशाळगडाच्या अलीकडची ती घोडखिंड. 48 किलोमीटर तिथनं पुढं अजून 13 किलोमीटर विशाळगड आहे. 63 किलोमीटरचं अंतर पळतात ती लोक पळत. आम्हाला 2 दिवस लागतात ते अंतर पार करायला. तिथं ते मावळे 21 तासात पोचलेत. विचार करा, रात्रंदिवस. रात्री 10 वाजता बाहेर पडतात, भरपूर पाऊस पडतोय. आज ते जंगल आहे प्रचंड, मसईचं पठार आहे, अनेक ती जंगलातनं जायचं आहे पुढं. आणि हे सगळं ते मावळे करतात आहेत. सकाळी पोचतात आहेत. त्यावेळेस लक्षात येतं आहे की सिद्धी मसूदचं सैन्य पाठीमागून येतं आहे. आणि हे सिद्धी मसूदचं ताज्या दमाचं सैन्य आहे. तिथं बाजीप्रभू देशपांडे आणि शिवाजी महाराज निर्णय घेत आहेत की राजं, तुम्ही 300 मावळे घेऊन पुढं जा. मी 300 मावळे घेऊन इथं घोडखंडीत थांबतो आणि इथं एकही गनिम पुढे येऊन देत नाही. तिथं वर राजे म्हणतात, बाजीप्रभू, अहो बाजी, 5000चं सैन्य आहे, तुम्ही 300 लोक आहात. तर बाजीप्रभू देशपांडे म्हणतात त्या टायमाला तिथं, राजं, लाख मेलं तरी चालतील, लाखाचा पोशिंदा नाही मेला पाहिजे. आणि त्यावेळेस सांगतो, आम्ही साहेब कामावर सुखे मरतो. ही वाक्य बखरीतली आहेत बरं. आम्ही साहेब कामावर सुखे मरतो, कारण साहेब आमच्या कुटुंबाला उघड्यावर पडून देणार नाही. हा विश्वास त्या मावळ्यांना होता, लक्षात घ्या. 3 तास ते असे वाटलं की शिवाजी महाराजांना सांगितलं विशाळगडापर्यंत जा आणि तोफांचे आवाज करा. अक्षरशः 1-1.5 तासात पोचणारे शिवाजी महाराजांना 4.5 तास लागले पोचायला तिथं, कारण तिथं विशाळगडालाही वेढा पडला होता. पण एकही मावळा तिथून मागं हटला नाही. छातीचा कोट करून तिथं ते लढलेले आहेत, पण शिवाजी महाराजांचे प्राण वाचवलेत त्यांनी. ही लोकं होती म्हणून शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो. विशेष करा, शिवाजी महाराजांच्या आयुष्यात किती होतो राज्याभिषेकात असं काय सुख मिळालं असेल हो. ज्यांच्या माध्यमातून मी हे स्वराज्य उभं केलं त्यातला एकही सवंगडी माझ्यासोबत नाही आहे आणि मी सिंहासनावर बसतो, हे दुःख खूप वेगळं असतं. त्यामुळे ही माणसं घडवताना शिवाजी महाराजांनी कायम गोष्ट लक्षात ठेवले. मित्रसुद्धा जोडताना तुम्हाला आज हे खूप महत्त्वाचं आहे, माझे मित्र मला कसे असले पाहिजेत. असं म्हणलं जातं की फेसबुकवर माझे 5000 मित्र आणि वेळेला एक नाही कुत्रं, ही अशी कंडिशन आहे आपली. कोणी विचारत नाही कुणाला. 2,000ची चिल्लर घेऊन हिंडण्यापेक्षा मी म्हणून 2000च्या 2 नोटा खिशात असल्याना माणूस सुखी राहतो. 2-2.5 वाजता तो तुमचा माणूस फोन उचलतो, लक्षात ठेवायचा हाच माणूस माझ्या कामाचा आहे, बाकी सगळे बिनकामाचे आहेत. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आपल्यासाठी. आता हे गोष्टी आहे फेल्युअर्स. आपल्या आयुष्यामध्ये थोडंसं दुःख आलं की आपण म्हणतो माझ्याच नशिबात का आलं. माझ्या राजा एवढं ना दुःख कोणीच सहन केलेलं नाही आहे. माझ्या राजा एवढं दुःख कोणी सहन केलेलं नाही, छाती टोकपणे सांगतो, कारण माझा अभ्यास तेवढा आहे. माझ्या राजाला लक्षात घ्या, आज ज्या वेळेस मिर्झा राजे जयसिंग आलेले आहेत, आज त्यांनी आक्रमण केले स्वराज्यावर. 2 लाखाचं सैन्य गावाच्या गाव उद्ध्वस्त केलेली आहेत. शिवाजी महाराजांच्या सगळीकडनं नाकेबंदी त्यांनी केलेली आहेत. शिवाजी महाराजांना लक्षात येते की आता मी काय करू शकत नाही. गावाच्या गावं उद्ध्वस्त केली आहेत. एका दिवसात 20 गावं जाळून टाकतायत. सगळीकडे राख रांगोळी स्वराज्याची चाललेली आहे. शिवाजी महाराजांना यशस्वी माघार घ्यावी लागते. सूझबूझ काय असते की माझ्याकडे अडचण काय, पण मी माझा आशावाद सोडणार नाही. शिवाजी महाराजांना त्यावेळेस मित्रांनो जो तह झाला आहे तुमच्या लक्षात येत नाही, तो तह झालेला आहे आपल्याला. आज तो 1665ला 11 जूनला जो तह झालेला आहे. शिवाजी महाराजांना 20 वर्ष रक्ताचं पाणी करून, सवंगडी गमवून शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य उभं केले होते. 39 किल्ले महाराजांनी जे कमवले होते ना, ते 20 मिनिटात द्यावे लागलेत. लक्षात ठेवा, 20 मिनिटात द्यावे लागलेले आहेत. काय राजाची अवस्था झाली असतील. 15-16 मुठभर किल्ले राहिलेत, ते पण ते कामाचे फारसे नव्हते. जे काय 2-4 ए ग्रेडचे होते, बाकी सी ग्रेडचे बी ग्रेडचे किल्ले आहेत. ते कॅटेगरी असतात. मोठा महसूल तर ए ग्रेड, नंतर बी ग्रेड, नंतर सी ग्रेड, असे किल्ल्यांच्या कॅटेगरी महाराजांच्या काळात होत्या. आणि त्या किल्ल्यांच्या माध्यमातून शिवाजी महाराजांना अर्थकारण करायचं होतं आणि हजारो मावळ्यांचं पोट भरायचं होतं. पण शिवाजी महाराज डगमगले नाहीत. शिवाजी महाराजांनी तिथे माघार घेतली यशस्वी. ठीक आहे, दिलेत त्यांनी 22-23 किल्ले. आणि त्या शिवाजी महाराजांनी त्यानंतर आग्र्याला जावं लागले. त्या आग्र्याला जाऊन तिथं कुर्निसात करायची वेळ येते. तिथं अपमान होतोय शिवाजी महाराजांचा. आणि शिवाजी महाराजांचा अपमान झाल्यानंतर शिवाजी महाराजांना तो त्रास सहन होत नाही, अपमान सहन होत नाही. लक्षात घ्या, आपली परिस्थिती कितीही वाईट असले ना तरी सेल्फ रिस्पेक्ट कधी गमवायचा नाही मित्रांनो. शिवाजी महाराजांनी सांगितलं, मी सांगत नाही, माझा राजा तिथं गरजलाय आग्र्याच्या दरबारामध्ये.
मराठी सिंह काय असतो, महाराष्ट्र सिंह काय असतो ना, तिथं त्या औरंगजेबाला महाराजांनी दाखवून ठेवलेलं आहे. ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी तिथं अपमान करण्यात येतो, मागच्या ओळीत त्यांना उभं केलं जाते. 5,000 मनसबदारी म्हणजे 5,000 सैन्याचा जो प्रमुख आहे त्याच्या पाठीमागे माझ्या राजाला उभं केलं. विचार करा काय अपमान झाला असेल. त्यावेळेस ती खिल्लत शिवाजी महाराजांना दिलेली असती. ती खिल्लत ते उडवतात आहेत आणि तिथून ते निघायला बाहेर जातात आहेत. त्यावेळेस खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर तिथेच औरंगजेबाचा सगळ्यात मोठा अपमान झालेला आहे. औरंगजेब साधा माणूस नाही आहे. औरंगजेबाचं चरित्र वाचायला सुरुवात केली ना, अंगावर थरकाप उडतो आपल्या. किती विचित्र प्राणी हा. आज त्याच्याकडे बघितलं तर चरित्र वाचायला सुरुवात केली तर लक्षात येतं की हा क्रूर, कपटी, कचाकी, कारस्थानी, धर्मांध, व्यसनी नाही, आपल्या बापाला कैद करणार आहे, आपल्या भावांना जीव मारणार आहे, भावाचं मुंडकं उडून तो थाळीत घेऊन त्याच्याशी खेळणारा मुलगा आहे, भावाच्या बायकोसंग लग्न करणारा हा माणूस आहे. लक्षात घ्या, स्वतःच्या पोरांना तुरुंगात टाकतोय आयुष्यभर, असा हा प्रचंड भयानक माणूस आहे. त्याला काळजच नाही आहे. तो उलट्या काळजाचा माणूस जन्माला आलेला होता. आणि त्या औरंगजेबाच्या दरबारात शिवाजी महाराज तिथं उभे राहतात. वास्तविक पाहता ते प्रोटोकॉल असतात. ते प्रोटोकॉल असे असतात की ज्या वेळेस तो म्हणजे शयनशाह वर बसलेला असेल त्यावेळेस एक तर कोणी बसायचं नसतं, सर्वांनी उभं राहायचं असतं, उजवा हात डाव्या हातावर ठेवायचा असतो आणि आपल्या पायाच्या अंगठ्याकडं पाहायचं असतं. त्याला म्हणतात नजरे बर कदम. आणि ते तिथे पाहिल्यानंतर तुम्हाला जर बोलायचं असेल तर तुमच्या मुखावर हात ठेवावा लागतो आणि मग तुमची अर्जी द्यायची असते. तिथं त्या शहाजाच्या किंवा राजाकडे वर नजर करून पाहायचं नसतं. अशा दरबारामध्ये शिवाजी महाराज तिथं गरजलेत आणि ते गरजून बाहेर पडायला लागलेले आहेत खिल्लत उडून. त्यावेळेस मिर्झा राजे जयसिंगाचा मुलगा आहे रामसिंग, तो त्यांच्या मागे धावत पळत आलेला आहे आणि शिवाजी महाराजांचा हात त्यांनी पकडला आहे की राजाजी जो कर रहे हो गलत कर रहे, आप तौहीन कर रहे हैं दरबार की, चलिए माफी मांगिए. शिवाजी महाराज त्यावेळेस प्रचंड रागाने लाल झालेले होते. त्यांच्या डोळे लाल झाले होते, अंगाचा थरकाप त्यांच्या उडाला होता आणि एवढा प्रचंड राग त्यांचा होता. आणि त्यावेळेस त्यांनी जे काही शब्द बोललेत ना, त्यावेळेस कळतात येतं हा राजा कसा आहे. त्यावेळेस त्या रामसिंगाकडे ते बघतात, त्यांनी एका शब्दात म्हणतायत, रामसिंग तुम देखा, तेरा बाप देखा, ये बादशाह भी देखा, मैं कौन आदमी हूँ, कौन दर्जे का आदमी हूँ. अरे चाहे मेरी गर्दन मारे, चाहे मेरा सिल करम कर दे, लेकिन सिर झुका के गुलामी नहीं करूँगा. जा बोल दे तेरे बादशाह से. राम सिंग हे शब्द आहेत, परखलदासांनी लिहून ठेवलेले शब्द आहेत महाराजांचे, हे मनाने लिहिलेले नाही आहेत. आणि त्यावेळेस महाराज तिथनं निघून गेलेत. विचार करा ती एनर्जी, ते प्रचंड भयानक जबरदस्त आणि तो स्वाभिमान. त्यावेळेस आज तो शिवछत्रपती छोटे 9 वर्षाच्या संभाजी महाराजांच्या आतमध्ये उतरलेला असेल. 9 वर्षाचे संभाजी महाराज त्यांच्या हाताला आहेत. त्यावेळेस त्याला संभाजी महाराजांना खऱ्या अर्थाने दिसले असेल आबासाहेबांचं ते रूप. जसं श्रीकृष्णाचं रूप दिसलं असेल आपल्या अर्जुनाला, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अद्भुत्थानम अधर्मस्य तदात्मानम सुजान्यहम. आणि मला तो प्रसंग आठवले की श्रीकृष्णाची आठवण होते. काय त्या कुरुक्षेत्रावर त्याचं असेल तसंच आमच्या संभाजी महाराजांना दिसले असतील, हे आमचे आबासाहेब. असं जगायचं असतं, असा असतो स्वाभिमान, झुकायचं नसतं. सेल्फ रिस्पेक्ट खूप महत्त्वाचं आहे. आपल्या आयुष्यामध्ये काही थोडी परिस्थिती डबली की आपण समोरचा म्हणेल तसं वागायला सुरुवात करतो. दिवस निघून जातात, आजचे दिवस उद्या निघून जातात, फेल्युअर येतच. असा कोणच नाही. प्रभू रामचंद्रापासून ते आत्ताच्यापर्यंत सामान्य माणसापर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात डाऊनफॉल येत असतो. फक्त ते तुम्ही ओळखून जायचं असतं की कभी खुशी कभी गम तो रहता है. आज अपयश उद्या यश असणार आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात तो डाऊनफॉल येत असतो. फक्त ऑप्टिमिझम म्हणलं जातं, आशावाद, तो सोडायचा नसतो. ते शिवाजी महाराजांना माहीत होतं. म्हणून शिवाजी महाराजांनी आयुष्यामध्ये हारले, तिथनं त्यांचे म्हणजे हारच होते आपली, तो पुरंदरचा तह म्हणजे, त्यातनं पुन्हा उभे राहिलेत आणि खऱ्या अर्थाने पुढे जाऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केले. आणि ह्यानंतर म्हणतात स्वॉट ॲनालिसिस, ज्याला म्हणलं जातं की सिंहावलोकन मराठीत म्हणलं जातं की मी का चुकलो, माझं अपयश का आलं, मला का त्रास झाला, मी का मागं पडतो, ह्याचं कधी कोण आहे ना हेच करत नाही, अभ्यासच करत नाही. त्याला सिंहावलोकन म्हणलं जातं. सिंह ज्यावेळेस जंगलात चालत असतो ना, त्यावेळेस 5 पावलं पुढे गेल्यानंतर एकदा मागं वळून बघत असतो की माझ्या पाठीमागे काय खुणा तर राहिलेल्या नाही आहेत ना, कोण शत्रू तर नाही आहे ना. त्याचं सगळं अवलोकन तो करत असतो ना. अशा माध्यमातून आज शिवछत्रपतींनी ते केलेलं आहे. स्वतःचं स्वॅट अनालिसिस, का मला हा तह करावा लागला, माझ्या आयुष्यात मला का माझे 22 किल्ले द्यावे लागले, एक किल्ल्यासाठी माझा मावळा मारायला तयार आहे आणि हे मला का द्यावं लागलं असेल. तेव्हा शिवाजी महाराजांनी स्वतःचं स्वॅट अनालिसिस, आजकालच्या काळामध्ये म्हणलं जातं की काय असतं स्वॅट अनालिसिस, स्ट्रेंथ, विकनेस,
ऑपॉर्च्युनिटीज आणि ट्रेड्स हे खूप महत्त्वाचे आहेत. स्ट्रेंथ तुमच्याकडं काय तर माझा सह्याद्री आहे. विकनेस काय आहे, माझ्याकडं सैन्यबळ कमी आहे, माझ्याकडे शस्त्र कमी आहेत, माझ्याकडं महसूल कमी पडतो आहे. ऑपॉर्च्युनिटी काय आहे तर अख्खा भारत जिंकायची ऑपॉर्च्युनिटी माझ्याकडे. ट्रेड्स काय आहेत, धोके काय आहेत, धोके काही नाही, आपणच आपल्याला धोके आहेत, आपणच पाय पकडून ठेवलेत. सगळं काम गो टू द बेसिक्स परत गेलं पाहिजे. 5 वर्ष विद्यार्थ्यांना मी स्पेशली सांगेल, तरुणांनी स्वतःसाठी झोकून द्या. 5 वर्ष स्वतःसाठी द्या. काय आहे माझ्याकडे, कम्युनिकेशन स्किल्स मला वाढवायचे आहेत, बॉडी लँग्वेज मला वाढवायची आहे, चांगलं इंग्लिश मला शिकायचं आहे, बॅरेक्स लँग्वेजचे बॅरेक्स मला तोडायचे आहेत, सगळ्या गोष्टींचं ज्ञान मला घेण्यासाठी काय करावं. किती प्रचंड खर्च. 1 लाखाचा आयफोन घेण्यात काय अर्थ आहे जर का तू स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी 10,000 रुपये खर्च करू शकत नसेल. किती ट्रेनिंग्स मी घेतलेत आत्तापर्यंत. पुढं जाण्यासाठी मला काय काय आहेत, किती फॉर्मला मी जाऊन व्हिजिट केलेले आहेत. माझा जो व्यवसाय करायचा त्या व्यवसायातल्या किती लोकांना मी भेटलो आहे, किती पुस्तकं वाचलेत, 2 तास मी त्याचं रोजचं मनन केलं आहे का, नोट्स काढलेत का, काहीच बघत नाही आपण. फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो, एवढंच म्हणतो, पण तिथनं काही घेत नाही. उत्सवबाज आपण लोक झाले. मी नेहमी सांगतो, माझा वादग्रस्त एक विषय, मी कायम सांगतो लोकांना, तुम्ही शिवभक्त नका हो. खूप शिवभक्त होतो, कोट्यानी आहे, लाखोनी आहे, ते शिवभक्तांचा काय उपयोग नाही आहे. तुम्हाला व्हायचं असेल ना तर शिवानुयायी व्हा, ते खूप महत्त्वाचं आहे. दम असेल तर शिवानुयायी व्हा. माझ्या राजाने जे करून दाखवले ना ते तुम्हाला करायचं असेल ना, तुम्ही सांगितलं तुमच्या घरातले शिवाजी व्हा, तुमच्या आडनावाचा इतिहास बदलायची ताकद तुमच्यात ठेवा, तर खरं शिवाजी महाराज तुम्हाला कळले असं समजेल. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्या गोष्टी केल्यात. शिवाजी महाराजांनी स्वॉट अनालिसिस केले, स्वतः सगळे पुन्हा गड किल्ले मजबूत केले, शस्त्र हे केलेले आहेत, निर्मिती केली आहे, महसूल बसवलेले आहे, नापीक जमीन पुन्हा लागवडीखाली आणलेली आहे. या सगळ्या गोष्टी शिवाजी महाराजांनी केलेल्या आहेत. आणि खऱ्या अर्थाने पहिलं ब्रह्मास्त्र जे टाकले आज मोगलांवर, 3-3.5 वर्षाचा अभ्यास कोण करत नाही. 1666 ते जे 1670 मी सांगतो, हा अभ्यासच कोण करत नाही. 4 वर्षाचा अभ्यास खरं शिवचरित्राचा गाभा आहे. लक्षात ठेवा, हे 4 वर्ष ज्यावेळेस तुम्हाला समजतील ना की माझ्या राजाने काय केलं ह्या 4 वर्षात, त्यावेळेस तुम्हाला खरं शिवचरित्र समजेल. एकही लढाई नाही, एकही आक्रमण नाही, फक्त गो टू द बेसिक्स. काय करावं लागेल, कसं करावं लागेल, कुठं चुकलं, पुढचा ब्ल्यूप्रिंट कसा करावा लागेल, माझे मावळे आता मला कसे तयार करावे लागतील, शस्त्र कुठले असले पाहिजेत, माझा महसूल कसा वाढेल, हे सगळ्या गोष्टी महाराजांनी पुढच्या 4 वर्षात केलेत. आणि बलाढ्य मोगली सत्ताला आज शिवाजी महाराजांनी आव्हान द्यायला सुरुवात केलेली आहे. पहिलं ब्रह्मास्त्र टाकलेलं आहे तानाजी मालुसरे. लक्षात घ्या, आपल्याला वाटतं तानाजी मालुसरे आज सिंहगड जिंकायला गेले आणि सिंहगड जिंकून परत ते आलेच नाहीत. ते नंतरची गोष्ट आहे. ते शिवाजी महाराजांचे दाखवतात त्या 4 फेब्रुवारी 1670ला सिंहगड जिंकायला गेलेत का, मोगलांचा किल्ला आहे, त्याला पहिला दणका द्यायचा. आणि ते 4 वर्षानंतरची युद्धाला सुरुवात झालेली आहे 1670. ते जवळजवळ औरंगजेब मेलाय 1707 पर्यंत. 37 वर्ष मोगल आणि मराठ्यांचा हा पूर्ण रणसंग्राम चाललेला आहे. जगातल्या पाठीवला एकमेव रणसंग्राम आहे. मुठभर लोकांनी आज अख्ख्या एवढ्या मोठ्या बलाढ्य साम्राज्याला आज तिथं आपण नामोहरण केलेलं आहे. हे शिवचरित्रातनं घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. आणि त्यावेळेस शिवाजी महाराजांनी जी सुरुवात केलेली आहे आणि पुढच्या काळात शिवाजी महाराजांनी जी आक्रमण केले, प्रचंड आक्रमणं केलेली आहेत शिवाजी महाराजांनी. आणि ही गोष्ट ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी केली, तुम्हाला खोटं वाटेल, 1666ला मी सांगितलं, त्या तहामध्ये शिवाजी महाराजांकडे फक्त किती 39 किल्ले राहिले. 39 किल्ल्यातले 23 किल्ले दिले, 16 किल्ले होते. लक्षात घ्या, 1666ला शिवाजी महाराजांनी स्वॉट ॲनालिसिस केल्यानंतर 1675-76 पर्यंत शिवाजी महाराजांकडं 260 किल्ले होते. लक्षात ठेवा, 22 किल्ल्यांचे 260 किल्ले. हे म्हणतात आहे कशात माझ्या घुसायचं आहे. आणि शिवाजी महाराजांनी करून दाखवलं आहे. पण ह्या सगळ्या व्यापांमध्ये शिवाजी महाराजांकडनं शिवचरित्रातनं काय शिकायचं हे मी तुम्हाला काही थोडक्यात, आता शेवटचा वेळ राहिला आहे त्या वेळेत सांगेल मित्रांनो. बाकी आयुष्यात म्हणा, शिवचरित्रात म्हणा, तुम्हाला काही कळलं नाही कळलं तरी चालेल, पण आपल्या आयुष्यामध्ये एक गोष्ट कधीच विसरू नका, आणि ते म्हणजे हे संस्कार. मी किती मोठा झालो असेल, मी किती काही झालं असेल ना, तरी माझ्या आईवडिलांच्या शब्दाबाहेर आणि त्यांच्या स्वप्नांच्या पुढं मी जाऊ शकत नाही. कारण त्यांनी आम्हाला घडवलं, त्यांनी आम्हाला चेहरा दिला आहे, त्यांनी आम्हाला जन्म दिला आहे आणि काहीतरी सिद्ध करण्यासाठी ताकद दिलेली. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ह्या गोष्टी जर पाहिल्या तर शिवचरित्राचा मी एक शेवटचा प्रसंग तुमच्यापुढं फक्त करतो, जो कोण सांगत नाही फारसं, की आई जिजाऊचा ज्यावेळेस राज्याभिषेक सोहळा आपला 1674ला साजरा होतो, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आई जिजाऊंनी संस्कार जे शिवाजी महाराजांना केले होते, दिले होते, त्यावेळेस खऱ्या अर्थाने ते संस्कार पूर्ण झालेले. म्हणजे राज्याभिषेक सोहळा सगळीकडे आहे, आणि राज्याभिषेक सोहळा सगळीकडे चालू असताना आज प्रत्येकजण आनंदित आहे. तर प्रत्येकजण पाहतोय
की कसे शिवाजी महाराजांचा तो सोन्याचं सिंहासन आहे, पण त्या काळामध्ये तिथे खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर त्या पूर्ण सभागृहामध्ये फक्त एक व्यक्तिमत्व अतिशय आनंदी होतं, आणि ते व्यक्तिमत्व होतं आई जिजाऊ माँसाहेब. की हा माझा पोरगा आहे, हा लहानपणी ह्याला नीट उंबरा उलंडता येत नव्हता, एवढा अशक्त होता, आज पार दिल्लीपासून कर्नाटकपर्यंत त्यांनी घोडदौड केलेली आहे. हा मुलगा लहानपणी शिवनेरीची माती खायचा, आज त्यांनी 8 पातशाह्यांना धूळ चारलेली. हा माझं लेकरू, याला ऊन लागू नये म्हणून मी पदर धरायचे त्याच्या डोक्यावर, आज त्यांनी छत्रपतींचं छत्र तिथं बघितलेलं आहे. हा मुलाला लहानपणी मी मांडीवर बसवायचे, त्याला दूध भात घालायचे, तर आज त्या मांडीचं 32 मन सिंहाचं सिंहासन झालं आहे. हा मुलगा लहानपणी छोटे छोटे किल्ले करायचा, आज त्याच मातीच्या किल्ल्यांचे दुर्गराज राजगड आणि दुर्गेश्वर रायगडसारखे बलाढ्य किल्ले झालेले आहेत. काय असावं, आयुष्य जगावं तर मातेसारखं, फक्त जिजाऊ आत्ते मातेसारखं जगावं. आपण पाहिलेली स्वप्न आपल्या मुलाच्या हातनं पूर्ण करून देणारी ती राजमाता होती, म्हणून ती राजमाता. एकदा जोरदार टाळ्या माझ्या राजमात्यांसाठी झाल्या पाहिजेत, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण ही राजमाता नसते तर आमचे शिवाजी महाराज आम्हाला भेटले नसते, हे लक्षात ठेवा. मी सांगितलं तुम्हाला की आईने ठरवलं तर काय होतं आणि मुलांनी ठरवलं तर काय होतं. तर ही राजमाता, ही राज्य व्हावे ही स्त्रींची इच्छानंतर हे राज्य व्हावे ही स्त्रीची इच्छा आहे. ती स्त्री म्हणजे आमच्या आई जगदंबा ज्याला म्हणली जाते, ती आई जिजाऊ आहेत. तर जे जिजाऊ तिथं शिवाजी महाराजांना आज तिथे आशीर्वाद देतात आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवतात आहे, आज डोळे भरून त्यांच्याकडे पाहतात आहेत आणि सुखी राहा बाळा म्हणून त्यांना आशीर्वाद देतात आहेत. आणि फक्त काही दिवसातच त्यांची तब्येत प्रचंड बिघडते आणि खऱ्या अर्थाने आई जिजाऊंना खरं खाली पाचाडच्या वाड्यात आणलं जातं. आणि त्या पाचाडच्या वाड्यात आणल्यानंतर आई जिजाऊंची शिवाजी महाराजांची शेवटची भेट होती. आज खरं पाहता आई जिजाऊ आणि शिवाजी महाराजांची ती भेट कशी होती की पाचाडच्या वाड्यात आई जिजाऊंनी अंथरूण पकडलं होतं. महाराजांच्या मनामध्ये प्रचंड कालवाकालव झाली होती की आता आई हे प्रचंड जबरदस्त दैवत आहे की सती निघालेल्या आऊसाहेबांना 10 वर्षापूर्वी मी कशा प्रकारे मागं फिरवलं होतं, त्यावेळेस आईसाहेब मागे फिरले आणि त्याच्यावर 10 वर्ष माझ्याबरोबर राहिलेले आहेत. पण आता आऊसाहेबांना कोण मागं फिरवणार. आई कसले हे जबरदस्त नाते हे निसर्गाने निर्माण केले हो, जिच्या प्रेमाला किनारे नाही, जिच्या प्रेमाचा ठावही लागत नाही. आज असं वाटतं की ह्या जगाला आई देणारा परमेश्वर किती चांगला असला पाहिजे, दयाळू असला पाहिजे, कृपाळू असला पाहिजे. पण तीच आई हिरावून घेऊन जाणारा परमेश्वर किती निर्दयी असला पाहिजे, किती कठोर असला पाहिजे. बुधवार होता त्या दिवशी आई जिजाऊंची प्रकृती अत्यंत बिघडली, प्रचंड बिघडली. आयुष्याचा हिशोब संपत आलेला होता. वर्ष, महिने, दिवस, आठवडे सगळं संपलं होतं. अवघ्या काही तासांची थकबाकी शिल्लक राहिली होती. मध्यरात्र झाली. आज आई जिजाऊंची तब्येत अत्यंत जास्त बिघडली. शिवबाराजांच्या लक्षात आलं की मायेच्या माणसाचा गराडा भोवती असताना आणि सूर्यपराक्रमी पुत्र शेजारी उभा असताना देखील या मृत्यूचे पाश पडू लागलेले आहेत. सर्वजण हतबल झाले होते, कोणी काय करू शकत नाही अशा वेळेस. आई जिजाऊंनी नंतर शिवबाराजांचा हातात पकडलेला आहे. मध्यरात्रीचा वेळ आहे आणि आई जिजाऊंनी शिवबाराजांकडे डोळे भरून पाहिलेले आहेत. डोळ्यातनं घळाघळा अश्रू चाललेले आहेत. शिवबा महाराजांच्या चेहऱ्यावरून त्यांनी हात फिरवलेला आहेत आणि खऱ्या अर्थाने जिजाऊंना कळलं असेल की लेकरा, माझी कूस तू धन्य केलीच. 6 लेकरं झाली मला, त्यातला एक संभाजी राजा माझा होता, तो अफजल खानाने मारला फसून. 4 पोरं झाली, ती देवानी ओढून नेली. 1 पोरगं माझं राहिलं आणि तू तो मुलगा आहेस आणि त्याने माझी कूस धन्य केलीस. माझंच नाही, ह्या भूमीचं सगळं ऋण तू फेडलंयस. सुखी राहा बाळा, सुखी राहा. आणि त्या खऱ्या अर्थाने आई जिजाऊंनी हळूहळू डोळे बंद केलेले आहेत. आणि त्यावेळेस आई जिजाऊंचं चैतन्य निघून गेलेले आहेत. आईसाहेबांचा देह तिथं निघून गेलेले आहेत. आणि खऱ्या अर्थाने त्यावेळेस काय परिस्थिती शिवाजी महाराज झाली असेल की छत्रपतींचे छत्र मिटले गेले. त्यावेळेस मराठ्यांचा राजा खऱ्या अर्थाने पोरका झाला. अहो, शिवाजी महाराज तर पोरके झाले, संभाजी महाराज महापोरके झालेले त्यावेळेस. आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने शिवबाराजांच्या लक्षात आलं की आज माझ्याकडे 360 किल्ले आहेत, 3-3.5 लाखाचं सैन्य माझ्याकडे, राजगड आणि रायगडसारखे जबरदस्त किल्ल्या राजधानी माझ्याकडं आहेत. पण आज रायगडावर माझ्या एवढी धनदंपती, एवढंच आहे माझ्या हे आहे ऐश्वर आहे की
की तिथं कुबेराले लाज वाटेल अशा ह्या प्रचंड रायगडावर सगळं असताना दुरा माझी आई माझ्यापाशी नसणारे कौतुक करायला माझी आई खूप महत्त्वाची होती. कारण स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आणि त्यावेळेस शिवाजी महाराजांनी जो आक्रोश केला आहे मित्रांनो, तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने लहान मुलांसारखं आईसाठी किती अश्रू ढाळलेत. आणि त्यांच्या लक्षात आलं की रायगड आणि राजगडाच्या प्रचंड मोठ्या बालेकिल्ल्यावर जाऊन सुद्धा आऊसाहेब ही आर्त हाक मारली तरी शिवबा ही हाक आता ऐकू येणार नाही. हे आईचं सुख असतं, लक्षात घ्या. ज्यांच्याकडं आई आहे ना मित्रांनो, त्याला ते विचारा आईच्या हाकेचं सुख काय असतं. त्यापेक्षा ज्याच्याकडं आई नाही ना त्याला विचारा किती दुःख असतं आई नसेल तर. सगळे तुमच्याकडे पण कौतुक करायला आई नसेल ना, कधी विचारत नाही आई तुला पगार किती आहे, तू कसा आहेस, तू फक्त एकच विचारते आई जेवला का बाळा. ही गोष्ट खूप महत्त्वाची असते, लक्षात ठेवा. आई आहे तोपर्यंत सांभाळा. कारण मला दादा कोंडके खूप आवडतात. दादा कोंडकेबद्दल कोणी काय बोललं तरी मला जास्त आवडतात. कारण दादा कोंडकेंच्या पिक्चरमध्ये आई असते आणि त्यांचा फेमस डायलॉग असतो, आई नाही तर काय नाही. हा गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. आई सांभाळा. शिवचरित्रानं बाकी काय नाही समजलं तरी एवढं ओळखलं ना आपल्या आयुष्याचं शिवभारत पूर्ण होईल. मी एवढं सांगतो तुम्हाला, हे खूप महत्त्वाचं आहे. एवढं तुम्ही शिकलं पाहिजे. जास्त वेळ घेत नाही. महाराजांचा पुढं दक्षिण दिग्विजय झालेला आहे. दक्षिण दिग्विजय झाल्यानंतर खऱ्या अर्थाने कविराज भूषण, मी पुन्हा आणतोय तुम्हाला तिथे, की कविराज भूषणांनी शिवाजी महाराजांच्या सैन्याचं खऱ्या अर्थाने एक वर्णन करून ठेवलं जे आत्तापर्यंत कोणी केलेलं नाही आहे. आणि त्या सैन्यांचं वर्णन असं प्रकारे प्रचंड जबरदस्त आहे. ज्यांच्याकडे मोबाईल ऑन करायचे त्यांनी बिंदास घ्या, शूटिंग घ्या. कारण हे ज्या ज्या वेळेस आयुष्यात तुम्हाला वाटेल ना की मी हारतोय, त्यावेळेस आपल्या शिवाजी महाराजांच्या सैन्याचं वर्णन नक्की ऐका का माझ्या राजाचं वर्णन कसं आहे. नक्की तुम्ही मोबाईल बाहेर काढा, बिंदास शूटिंग करा, चालू करा तुम्ही. ज्यावेळेस शिवाजी महाराजांचं सैन्य बाहेर पडतं त्यावेळेस कविराज भूषण सांगतायत की आमच्या राजाच्या सैन्याचा साज कसा आहे. अहो समोर पायदळ उभं आहे, त्याच्या पाठीमागे अश्वदळ उभं आहे, त्याच्यामध्ये गजदळातला एक प्रचंड हत्ती उभा आहे आणि त्या हत्तीच्या पाठीवर उंच 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 भगवा झेंडा फड 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 करतोय. ढोल ताशे नगारे करणे मर्फे येणे कसा असं म्हणतं दुमदुमून निघतोय. आणि हर हर महादेव आई तुळजाभवानीच्या नावाने चांग भले येळकोट येळकोट जय मल्हार या रणगर्जनांनी अवघा असं म्हणतं दुमदुमून निघतोय. आणि शिवाजी महाराजांचं सैन्य ज्या वेळेस चालायला लागतं ना तर आजूबाजूची धरती कापायला लागतात. ते शैलेसुद्धा घाबरायला, म्हणजे शैले म्हणजे पर्वतसुद्धा हलायला लागतात. आणि त्या सैन्यांच्या माध्यमातून जी धूळ वर जाते त्या धुळीमध्ये आज एवढा प्रखर सूर्यसुद्धा छोट्याशा ताऱ्याप्रमाणे दिसतोय. आणि समुद्राची परिस्थिती काय वर्तावी की तिथे तर समुद्रसुद्धा थाळ्यामध्ये पारा घ्यावा त्याप्रमाणे तो पारा थरथरतोय. आणि त्या शिवाजी महाराजांचं वर्णन करताना कविराज भूषण सांगतायत, साजी चतुरांग सैन्य अंग में उमंग धारी सारजा शिवाजी जंग चितने चलत है. भूषण बनद नाद बिहद नगारन के नदी नद मद गाय बरान की रलत है. आयला पाहिला खायला पाहिला खाला खामा गायला गायला गजन की ठायला पहिला सैल उचलत है. तारा तो तरनी धुरी धारा में लगत जिमी थारा पर पारा पारा वार यू हलत है वार यू हलत है वार यू हलत है. काहीच कळलं नसेल, नुसती टांग 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 घंटी वाजली असेल. ब्रजभाषा आहे, श्रीकृष्णाच्या भूमीतली भाषा आहे. आणि ही भाषा एवढी गोड आहे, लक्षात ठेवा. कळत नाही, ऐकायला भारी वाटतं. कारण हे आपले गुणसूत्र आपल्याला हलवून सोडतात पूर्ण. हे थोडंसं फास्टमध्ये घेतो, लोकांना माहिती नसेल. आजकाल सगळ्यांना रॅप संस्कृती आलेली आहे. तू नाही तो कोण बे, मै नाही तो कोण बे. अहो आमचे रॅप बघा ना कसले आहेत, बोलून दाखवतो एकदा. साजी चतुरांग सैन्य अंग में उमंगधारी सारजा शिवाजी जंग जितने चलत है. भूषण बनद नाद बिहद नगारन के नदी नद मद गाय बरान की रलत है. आयला पहिला खायला पहिला काला काय गायला गायला गजाने के ढायला पाहिलं सायला उचलत आहे. तारा तो तरानी धुरी धारा में लगत जिमी थारा पर पारा पारा वार यू हलत आहे वार यू हलत आहे वार यू हलत आहे. लक्षात घ्या, कविराज भूषणसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत आमच्या. हे काव्य 350 वर्षापूर्वी कविराज भूषणांनी लिहून ठेवलेले आहेत. आणि हे काव्य आज आपल्या मुखांचे मुखद्वत होण्यासाठी पुढचं आता सरांनी सांगितलं की 3 पुस्तकं येतात. त्यातलं हे कविराज भूषणांचं पुस्तक माझं येणार आहे. त्याच्यामध्ये खास मी यूट्यूबचे हे व्याख्यानाचे जे आपले पार्ट आहेत किंवा कविभूषणांचे पार्ट आहेत त्याच्यामध्ये एक लहान मुलांना कशाप्रकारे काव्य म्हणायचे याचं त्याच्यामध्ये प्रशिक्षण आपण देणार आहोत सगळ्या. तर हे पुढचं काम आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. शिवाजी महाराजांची तलवार, लोकांना वाटतं शिवाजी महाराज तलवार का उचलावी लागली. खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा तलवारीचा अर्थ कविराज भूषणांना कळला. कविराज भूषण म्हणतात शिवाजी महाराजांची तलवार ही दक्षिणेची ढाल आहे. ती नुसती तलवार नाही आहे, दक्षिणेची ढाल आहे. अहो इस्लामचा दक्षिणेवर होणारा हमला तिने आपल्या छाताडावर रोखून धरलेला आहे. आणि ही एक अचल भित्तीप्रमाणे उभी आहे. त्याच्या पाठीमागं सगळे हिंदू सुरक्षित आहेत, हे लक्षात ठेवा.
ती तलवार ज्यावेळेस शत्रूवर चालून पडते, तुटून पडते, त्यावेळेस त्याच्यावरचं जे रक्त आहे ते कधी वाळत नाही, ते सदैव लाल आणि ताजं राहतं. कारण का? ती शत्रूवर नेहमीच चालत असते. ती एक विषारी नागिन आहे. याचं वर्णन करताना कविराज भूषण म्हणतायत, पैज प्रतिपाल भूमी भार को हमाल चहु चक्को को हमाल भयो दंडक जहान को सहन को साल भयो ज्वार को जवाल भयो हार का कृपाल भयो हार के विधान को वीर रस ख्याल सी व राहे बुवपाल तुझा हाथ को विशाल भयो भूषण बकान को तेरो करवान भयो दक्षिण की ढाल भयो हिंद की दीवार भयो काल तुर्कान को काल तुर्कान को काल तुर्कान को. आज ही काव्य तुम्हाला समजणार नाहीत, पण ही काव्य कानावर तरी तुमच्या पडली पाहिजेत, कारण ही काव्य आपली आहेत. आपल्या कविराज भूषणांनी 2 वर्ष रायगडावर बसून 585 काव्य त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेली आहेत. आणि गोवा गुटखा खाणाऱ्यांची कामं नाही आहे ती काव्य बोलायची, जीभ तुटून पडते. आम्हाला 2-2 ना 3-3 वर्ष होऊन गेले हे पाठ करताना सगळ्या गोष्टी. हा राज्याभिषेक सोहळा आहे. राज्याभिषेक सोहळा आज दुर्गेश्वर रायगडावर पार पडतो आहे. आणि खऱ्या अर्थाने आपल्या हिंदवी स्वराज्याला 350 वर्ष लागलेली अमावस्या त्या दिवशी खऱ्या अर्थाने सुटलेली. 650 वर्ष उत्तर भारत आणि 300 वर्ष आज महाराष्ट्र हा पूर्णपणे आज पारतंत्र्यात होता. 300 वर्ष कालावधी ऐकायला थोडंसं असं वाटतं की हा 300 वर्ष साधा कालावधी नाही आहे. 14 पिढ्या होतात त्याच्यामध्ये. 20 वर्षाला एक पिढी बदलते. 14-15 पिढ्या आपल्या आज त्या पारतंत्र्यात होता. तुम्ही, तुमचे वडील, तुमचे पंजोबा, तुमचे आजोबा पंजोबा, खापर पंजोबा, पिढ्याने पिढ्या 300 वर्ष गुलाम म्हणून आपण जगत होतो. आणि तिथं शिवाजी महाराजांनी आज स्वतःचं सिंहासन उभं केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने ही भूमी पारतंत्र्यातनं मुक्त केलेली. हा म्हणून राज्याभिषेक सोहळा खूप महत्त्वाचा आहे. 6 जूनला राज्याभिषेक सोहळा दुर्गेश्वर रायगडावर असतो. आणि ते रायगड काय एक साधा नाही आहे मित्रांनो. मी असं म्हणलं 6 जूनला नसेल जा, आम्हाला जाऊ पण नका, कारण खूप गर्दी असते. जायचं असेल, एक दुर्ग अभ्यासक म्हणा की दुर्गसेवक म्हणून हात जोडून विनंती करतो, जायचं असेल तर 8 जूनला जा, 9 जूनला जा. तिथं जो झालेला कचरा आहे तो कचरा तुम्ही उचलायला जा, कारण त्या दिवशी येणारे लोक प्रचंड तिथे घाण करतात. आणि ते खरं रायगडाचं वैभव त्या दिवशी प्रचंड आपल्याला बघूशी वाटत नाही. आणि तो रायगड साधा नाही आहे की राजा खासा जाऊनी पाहता गड बहुत चकोट, चौतरपा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे गाव 1.5 गाव उंच, पर्जन्य काळे कडियावर गवत उगवत नाही, धोंडा तासी एकच, ऐसे पाहुणी राजे बोलले तख्तास जागा हाच गड करावा, तख्तास जागा हाच गड करावा. तो आपला दुर्गेश्वर रायगड आहे, लक्षात घ्या. आणि यात गड किल्ल्यांचं पावित्र्य जपणं आपलं काम आहे. आणि खरं राज्याभिषेक सोहळा तिथे पार पडत असतो. शिवाजी महाराजांचा अनेक मंत्रघोष चालू असतात. आणि ते मंत्रघोष चालू असताना आजूबाजूच्या लोकांना जो आनंद मिळत असतो तो प्रचंड असतो. कारण लोकांनी पाहिलेलं असतं जे अन्याय, अत्याचार, मंदिरांचा विध्वंस आपल्या डोळ्या देखत आपल्या स्त्रिया, महिला पळून नेलेले आहेत, अत्याचार झालेले आहेत. अनेक मुलींचे किंवा महिलांचे ओठ शिवले गेलेले, त्यांच्या कानात शिसं ओतले गेलेले आहेत. अहो, बकऱ्या आणि हिंदू स्त्रिया एका भावात मिळतात असं लिहून ठेवलं त्या अनेक लोकांनी. त्या काळामध्ये ही प्रचंड अवस्था असताना माझा राजा तिथे आलेला आहे. आणि ह्या राजाने आपल्याला खरं धर्मातील लोकाला, आज महाराष्ट्र नसेल नुसता भारत, सगळ्या गोष्टी लोकांना एक वेगळी आज एनर्जी तिथं दिलेली आहे. म्हणून तो राज्याभिषेक सोहळा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि हा राज्याभिषेक सोहळा पार पडत असताना खऱ्या अर्थाने औरंगजेबा नावासारख्या एका प्रचंड भयानक परिस्थितीत काय असतं आणि तो औरंगजेबाचा कसा दरबार भरलेला असतो हे शेवटच्या 5 मिनिटात सादर करू आपण आणि थांबूयात, कारण वेळ झालेला आहे. तर राज्याभिषेक सोहळा चालू असतो शिवाजी महाराजांचा. आणि तो राज्याभिषेक सोहळा चालू असताना शिवाजी महाराजांवर जे संस्कार चाललेले असतात, विधिमंत्र चाललेले असतात की ओम सहस्त्रपुरुषा शीर्षाः सहस्त्राक्षा सहस्त्रपात ओम संभूमिं विश्वतो ऋत्वा अंतोष्टद्यशांगुलम शंभो, असे पवित्र वेद मंत्र शिवाजी महाराजांवर चालू असतात. आणि तिकडं रायगड खऱ्या अर्थाने उल्हासित झालेला असतो. काय आनंद त्या गडाला झाला असेल, काय आनंद त्या जनतेला झाला असेल. आणि खऱ्या अर्थाने आपलं नवीन युग तिथनं चालू झालेलं आहे. पारतंत्र्य सबून स्वातंत्र्य झालेलं आहे. 15 ऑगस्ट जेवढं महत्त्वाचं आहे तेवढा हा 6 जूनही महत्त्वाचा आहे. 350 वर्षाचं पारतंत्र्य आपण त्या दिवशी भेटले. पण शिवाजी महाराजांकडे हे जे चाललेलं आहे त्याच्या विरोधाभास औरंगजेबाच्या दरबारात काय चाललं असेल. औरंगजेब ज्या वेळेस त्याला कळतं की शिवा अब छत्रपती होणे जा रहा है. कोण आहे तो शिवा? अरे माझ्या अंडर ते आदिलशाही आहे. त्या आदिलशाहीच्या अंडर अनेक सरदार आहेत. त्यातला एक सरदार तो शहाजी आहे. आणि तो शहाजीचा पोरगा एक वतनदार आहे तो शिवाजी आहे. आणि त्यांनी छत्रपती पदापर्यंत आज उडी मारली. हे त्याला सहन होत नाही. आणि त्याला तळतळाट होतो पूर्ण
की एवढीशा छोट्या जागीरदाराचा पोरगा छत्रपती, आणि छत्रपती होणं साधी गोष्ट नाही आहे त्या काळामध्ये. लक्षात घ्या, मी सांगितलं सगळीच्या सगळी पूर्णपणे हिंदूंची जी काय राजगिराणी होती किंवा राजकीय आपली जी सिंहासनं होती ती पूर्ण नेस्तनाबूत करण्यात आली होती. 300 वर्षानंतर कोणतरी पहिला हिंदू राजा, भारतीय राजा त्या सिंहासनावर बसत होता, आणि त्या औरंगजेबाला सहन होत नव्हतं. आणि खऱ्या अर्थाने औरंगजेबाने त्याच्यापुढे चालू ठेवलेलं आहे ती गोष्ट, आणि तिथं तो दरबारात प्रवेश करत असतो. खरं दरबारात प्रवेश करताना त्याच्या अलगाब लागत असतात. अलगाब म्हणजे त्यांची घोषणा, राजघोषणा ज्याला म्हणली जाते, राजबिरदावली, की हजरत सलामत की बुलाए दीन दुनिया, अबुल मुजफ्फर मुइमुद्दीन, शहनशाह गाजी, आलमगीर बहादर बादशाह मोहम्मद औरंगजेब, अशा अलगाब त्याचे लागत असतात. आणि ते अलगाब ऐकून खरं अतिशय उत्साही मनाने तिथं आतमध्ये त्यांनी येणं गरजेचं असतं. पण मराठ्यांपासून मार खालेला, पिचलेला, वैतागलेला औरंगजेब खऱ्या अर्थाने तिथं आतमध्ये प्रवेश करतोय दरबारात, आणि तो सगळा राग त्याच्या डोक्यात आहे. हे माझे फक्त जय जयकार करण्याच्याच लायकीचे आहेत, हे काय शिवानी ह्यांना पळून पळून मारले आणि इथं माझा जय जयकार करत बसतात, ते त्याला सहन होत नाही. आणि तो खऱ्या अर्थाने तिथं सगळ्यांना त्यावेळेस काय उद्देशून बोलतो. खरं हा नाटकातला पण आहे हा सगळा प्रसंग. आत्तापर्यंत जे बोललो कागदपत्रांच्या आधारे बोललो, आत्ता जे बोलतोय तो नाटिकेतला आहे, पण ती खरं कागदपत्रांच्याच आधारित आहे. तो त्यावेळेस तो सर्वांकडं पाहतो, त्याचे सरदार मनसबदार असे उभे असतात, आणि त्यांच्याकडं पाहून तो म्हणत असतो, हे सब फिजूल है शहजादे, चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कंधार से लेकर तंजावर तक सारे हिंदुस्तान पर मुगलिया सल्तनत का ख्वाब देखने वाले माँ बदौलत आज ये क्या देख रहे हैं। हमारी आंखों के सामने सिवा अपनी सल्तनत की तामील कर चुका है। हमारी लाखों के फौज को सूबेदारों को शिकस्त देकर खदेड़ दिया है उसने। अरे ये है हमारे मामू जान अमील उमरा शाहिस्ता खान साहब। सबसे शर्मनाक बात तो यह है शहजादे कि सीवा ने इनके लाल महल पर छापा मारकर इनके छक्के छुड़ा दिए। अरे ये तो तकदीर के सिकंदर थे कि जान बच गई, सिर्फ 3 उंगलियां ही खोनी पड़ी। यह जसवंत सिंह जोधपुर महाराजा, मराठों के मार के जख्म इन्होंने अपने छाती पे नहीं भागते हुए अपने पीठ पर खाए हैं। यह है सूरत के खूबसूरत सूबेदार इनायत खा बहादुर। जब शिवाजी सूरत आए तो ये बहादुर दुम दबाकर भाग निकले। ये सिद्दी फौलाद खान जिनके हथेली पर मिठाई रखकर शिवा आगरे के गिरफ्त से फरार हो गए। सारे मंसूबों को खाक में मिला दिया इस फौलाद खान ने। ये कारतलब खान, ये रजुल बेक उज़्बा की, ये मेरी आतिश तरबियत का, ये खान बहादुर खान कोकलदास, ये बूंदी नरेश हाउसिंग बाड़ा, ये रनमस्तका, ये सैयद मुनब्बर खाबार का, तमाम सारे बुंदेल, राजपूत, तुर्क, ईरानी, अफगानी, उज़्बेकी, हबशी, मुगल फौजबंद सरदार जिन्हें शिवा ने शिकस्त दी, सारी इज्जत मिट्टी में मिला दी। क्यों? आखिर क्यों शिवा को फतेह हासिल होती है? हमारी तरह तोहफे, घोड़े, गोला बारूद, खजाने उस शिवा के पास नहीं है, फिर भी फतेह हासिल होती है। क्यों? इस क्यों का मतलब तुम नहीं समझ पाओगे शहजादे, तुम कभी नहीं समझ पाओगे। औरत, शराब, नाच गाने, मौज मस्ती, इश्क और मोहब्बत में गिरफ्तार तुम जैसे बहादुर तुम कभी शिवा को नहीं समझ पाओगे। इस शिवा ने मजबूत किले बनाए, अपनी फौज और आसला बढ़ाया, नए जंगे बहरीन की तामीर की है उसने, लेकिन उससे भी कहीं न जीते जाने वाले मजबूत ज़मीर के लोग तैयार किए हैं उसने। हमने शिवा के लोगों को लाखों का जागीर दिया, लेकिन शिवा के उस खुददार खादिमों ने खुद को बिकने नहीं दिया। आज तक हम दुनिया की हर चीज़ खरीद सकते थे, लेकिन शिवा के उस खुददार खादिमों ने उस पर थूक दिया। ये झुकते नहीं, ये डरते नहीं, और तो और ये बिकते भी नहीं। शिवाजी खाक है, चालाक है, मगरूर है, नामकुल है, बदकार है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है। दुश्मन के भी मजहबी कलाम, औरत और फकीरों की इज्जत करता है वो, इसलिए उसकी सहली शोरी इज्जत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमां को छू रही है। इसमें कोई शक नहीं है शहजादे, क्योंकि हमें दुश्मन भी जो मिला वो शिवा जैसा मिला, शिवा जैसा मिला, शिवा जैसा मिला।
औरंगजेब बोलला हे महत्त्वाचं नाही आहे, औरंगजेब ही बोलला हे महत्त्वाचं आहे. कारण आपल्या राजाचं कौतुक कोण करतो? तर आपला दुश्मन करतो आहे, लक्षात ठेवा. आणि हे केलेलं आहे त्यांनी. आणि हेच शिवाजी महाराजांच्या चरित्रातनं शिकायचं आहे मित्रांनो, की आपल्या आयुष्यात एवढं मोठं व्हायचं आहे ना आपल्याला, की ज्यांनी आत्तापर्यंत आपल्याला बोटं दाखवली ते आपल्यासाठी टाळ्या वाजवतील. त्यावेळेस खऱ्या आयुष्यामध्ये तुम्हाला शिवचरित्राचा गाभा समजला, एवढं लक्षात ठेवा. की असं म्हणलं जातं की असं म्हणलं जातं की एक सुंदर डायलॉग आहे, जिंदगी ऐसी जो खुद को अच्छी लगे दुनिया तो भगवान से नाराज रहती है. तुम्हाला जसं आयुष्य जगायचे तुम्ही जगलं पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण ह्या गोष्टी ज्या लोकांना समजत नाहीत ती लोक आज सांगितलेल्या दुसऱ्या लोकांच्या वाटेवर चालतात आणि आयुष्याची वाट लावतात. तर मला वाटतं हे शिवचरित्रातनं आपलं शिकलं पाहिजे. आणि ह्याच प्रकारे पुढं जाऊन संभाजी महाराज शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर उभे राहिलेले आहेत. आणि संभाजी महाराजांचं एक वाक्य आहे की आबासाहेबांचे संकल्पित तेच करणे आम्हा सागत्य. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब उतरला आहे आणि त्यानंतर आज संभाजी महाराजांनी एकच की आबासाहेबांचा संकल्प आहे ना स्वराज्य निर्मितीचा, तो मी पुढं चालवणार. आणि संभाजी महाराजांनी पुढं जाऊन 9 वर्ष अशी तलवार चालवलेली आहे ना, 20 कडकडावी अशी संभाजी महाराजांनी तलवार तिथे गाजवलेली आहे. आणि या स्वराज्याचं संरक्षण तिथं केलेलं आहे, रक्षण केलेलं आहे. आणि ते संभाजी महाराज ज्यावेळेस औरंगजेबाच्या हाताला लागतात, आता तो पूर्ण सिनेरिओ किंवा ते व्याख्यान अख्खं वेगळं आहे संभाजी महाराजांवर, ते नंतर बोलू. पण ही स्वराज्य राखण्यासाठी ह्या माझ्या भोसले घराण्यानी किंवा शिवाजी महाराजांच्या घराने केवढा मोठा त्याग केला आहे. 32व्या वर्षी हसत हसत मृत्यूला मिठी मारली माझ्या राजाने. का? आबासाहेबांचे संकल्पित तेच करणे आम्हा सागत्य. समर्थांनी सांगितलं होतं, शिवरायांशी आठवावे, शिवरायांशी पाहावे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसे असे, याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष, यापरी आता विशेष काय लिहावे. ही वाक्य संभाजी महाराजांनी पूर्ण करून टाकलेत. पण पुढच्या काळात संभाजी महाराजांचं चरित्र बदनाम करण्यात आलेलं आहे. ह्यात काही लोकांची नावं आहेत, प्रचंड भयानक आहे. पण ते वासी बेंद्रे यांनी 40 वर्ष त्याच्यावर अभ्यास करून, आज इतिहास अभ्यासक किती गरजेचे असतात मित्रांनो, लक्षात घ्या. लाखात एक इतिहास अभ्यासक होतोय सध्याला. त्यांना तुम्ही त्रास देऊ नका. इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, त्यांच्याकडे नजरेने, चांगल्या नजरेने पहा. काहीतरी वादागीत चुकून शब्द गेला असेल तर समजून घ्या. हा इतिहासाचा अभ्यास करतोय. जो अभ्यास करतो त्यातनं थोडंफार चुकणार आहे. गाडी चालवणाऱ्या माणसाचा ॲक्सिडेंट होत असतो, पण तो कमीत कमी मार्गस्थ आहे, आपला इतिहास शोधून काढतोय. आणि त्यावेळेस वासी बेंद्रेंनी 40 वर्ष अभ्यास केला आहे आणि शंभूचरित्र बाहेर काढलेलं आहे. मी असं म्हणेल त्याच्यासाठी की काही वर्षापूर्वी काही समाजकंटकांनी तुकोबारायांची अभंगगाथा इंद्रायणी मातेच्या डोहात बुडवली होती व ती इंद्रायणी मातेनं पुन्हा वर आणून दिली अशी म्हणतात. तशीच काळाच्या डोहात बुजलेली आमच्या शिवपुत्र शंभूची गाथा वर यायला कित्येक वर्ष लागतील कोणास ठाऊक. पण आज उद्या परवा काही शतकांच्या प्रवासानंतर का होईना ही खरीखुरी हकीकत वर येईलच. कारण सत्य एवढी शाश्वत गोष्ट या दुनियेमध्ये अन्य नाही. पण जेव्हा केव्हा बदनामीचे आणि गैरसमजाचे तकलादू पडदे फाडून ही खरीखुरी हकीकत वर येईल, त्यावेळेस मात्र शेजारील देहू आणि आळंदीप्रमाणे त्या वढूतही यात्रा भरतील. आपल्या देशासाठी, धर्मासाठी, मातीच्या स्वाभिमानासाठी ज्यांनी हसत हसत मृत्यूला मिठी मारली, त्या मर्दाच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी त्या शक्तिस्थळाकडे दुनिया धावेल, दुनिया धावेल. बोला छत्रपती संभाजी महाराज की. संभाजी महाराजांची जयंती आहे 14 मेला परवा. त्यासाठी मी सांगेल, आयुष्यात काही नाही जमलं ना कार्य करायला, रक्तदान करा बाबांनो. शुगर डायबिटीस होण्याच्या अगोदर एकदा रक्तदान करून मोकळे व्हा तरुणांना. बाकी कार्य देशासाठी रक्त सांडू नका, रक्त बाटलीत द्या, पण द्या काहीतरी राष्ट्रीय कार्य म्हणून करा. तर मी तुम्हाला आव्हान करतो. आणि खऱ्या अर्थाने आज मला इथं तुम्ही बोलवलं आणि एवढं चांगलं सुंदर आज वेळ दिलात आणि जवळजवळ बराच वेळ झाला. तर असं म्हणेल की जी पुस्तकं आहेत बाहेर मी सांगितलेली आहेत तुम्हाला, ती नक्की तुमच्या संग्रही असा. कारण असं म्हणलं जातं पुस्तक माणसाला रद्दी होण्यापासून वाचवतं. जो पुस्तक वाचतो त्याचं मस्तक जागेवर येतं. ज्याचं मस्तक जागेवर येतं तो कधी कुणाचा हस्तक होत नसतो. आणि जो कुणाचा हस्तक होत नसतो तो चुकीच्या माणसापुढे नतमस्तक होत नसतो. ही ताकद एका पुस्तकात असते. आणि पुस्तकं घरी असली पाहिजेत. 52 इंचाचा टी व्ही असणं गरजेचं नाही, 32 पानाचं पुस्तक असणं गरजेचं आहे आपल्या टीपॉयवर. हे खूप महत्त्वाचं आहे. पुस्तकं वाचा मित्रांनो, छानपैकी हे करा. कुणाला गरज असेल तर नक्कीच बाहेर लागलेली आहेत. यूट्यूब, इंस्टा, फेसबुकला मी आहे. माझ्याबरोबर जोडून राहण्यासाठी नक्कीच मला आनंद वाटेल तुमच्यासोबत राहण्यासाठी. इंस्टाला राहुल नलावडे तुम्ही सर्च करा. राहुल नलावडे ऑफिशियल यूट्यूब ऑफिशियल चॅनेल आहे आपला. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ह्या गोष्टीच्या माध्यमातून अनेक कॉर्पोरेट लेवलला मी जात असतो. अनेक कंपन्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची लिडरशिप आपण सांगत असतो एक वेगळ्या उदाहरणातनं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्याबद्दल मी खरं सर्व उपस्थितांचे आभार मानतो. 1-2 मिनटं थांबायचं आहे.
औरंगजेबाची गर्जना इथं झालेली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची गर्जना देऊन, राजबिरदावली देऊन ते डाग इथं धुवून काढले पाहिजेत. जाऊ नका, 2 मिनटं जागेवर उभं राहा, सर्वांनी उभे राहा. 350 वर्षानंतर दुर्गेश्वर रायगडावर उद्घोषित झालेली आहेत. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती की जय. नाही, हे सभागृह असं हादरलं पाहिजे. राजा शिवछत्रपती की, राजा शिवछत्रपती की. धर्मशास्त्र पंडित ज्ञान कोविद सर्जा रणधुरंदर छत्रपती संभाजी महाराज की, महाराज की, महाराज की. नमो पार्वते पते. हर 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 हर. येळकोट 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 येळकोट. जोरदार टाळ्या आपल्या सर्व आयोजन समिती करता. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.